खेळाडू सीमारेषेवर आणि डावखऱ्या त्याच्या चेतन फोंडेकर साठी डीप मिड विकेटवर एक खेळाडू, लॉंग ऑनवर एक खेळाडू, डावखऱ्या त्याच्या बॅटरसाठी अँगल बदलून राईट हँड राऊंड विकेट युवराज कदम तिसरा चेंडू घेऊन येतात. धावसंख्या 7. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होतो. युवराजचा कौतुक असा पहिलो चेंडू खोलवर टप्प्याचो त्यांनी दिलो मिडलवर आणि तो चेंडू पिटाळलो प्रशांतने षटकारासाठी. त्या चुकीतून बराच काही शिकलो युवराज. बॅटर पासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि ही खासियत असा टेनिस क्रिकेटमध्ये खास करून लिमिटेड ओव्हरमध्ये विकेट मिळवण्यापेक्षा निगेटिव्ह गोलंदाजी बऱ्याच वेळा आपल्या टीमला आपल्या संघात पोषक ठरता. युवराज कदम टेनिस क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे या खेळाडून बघितलेले असत. आज दोन सख्खे शेजारी एकमेकांच्या समोर कलेश्वर कलमट आणि अवधू स्पोर्ट कणकवली या दोन टीम मध्ये रंगलेली ही दर्जेदार दुसरी सेमीफिनाले. एक रंगतदार सामनो उडालो कारंजो फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली आणि धोकादायक ठरणारो चेतन फोंडेकर सिल्वर डकचो मानकरी ठरलो. या सिल्वर पार्क मैदानावर युवराज कदमने मिळवली ही पहिली विकेट आपल्या नावावर. 7 for 1. ऍक्शन रिप्ले बघा. युवराज कदमचो खोलवर टप्प्याचो चेंडू गती कमी होती. डॉट बॉलचो प्रेशर तयार केलेलो युवराजने प्रेशर रिलीज करण्यासाठी हवाई फायरचो इरादो होतो. क्षेत्ररक्षणाची मर्यादा मॅन्डेटरी पॉवर प्ले 30 यार्ड सर्कल भेदण्याचो असफल प्रयत्न आणि या चक्रव्यूहामध्ये अलगद सापडलो गेलो अभिमन्यू झालो चेतन फोंडेकर. हॅलो सर, हॅलो, एक मिनिट. या स्पर्धेदरम्यान आमचे मान्यवर कक्षात देवगड पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय मनोजजी सारंग सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सन्माननीय बाळूजी जेटे, सन्मान्य रोहितजी रेवडेकर, सन्मान्य नाना राणे, सन्मान्य पप्पू खेडेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच सन्मान्य श्री अमोलजी लोके शिवसेना देवगड तालुका प्रमुख यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. कृपया त्यांना विनंती करतो की आपण मान्यवरच्या कक्षेत येऊन स्थानापन्न व्हावं. मंडळाला या ठिकाणी देणगी प्राप्त होत आहे. स्वर्गीय दिलीप जगन्नाथ जेठे आमच्या मंडळाचे सल्लागार सदस्य या ठिकाणी आमच्यातून यावर्षी निघून गेले. त्यांच्या स्मरणार्थ श्री बाळू जेठे यांकडून रोख रुपये 2001 रुपयाची देणगी प्राप्त होत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे आपण या ठिकाणी सहकार्य करताय. धन्यवाद बाळू जेठे सर. सातव्यो धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. युवराजचा पुढचा चेंडू. नवीन फलंदाज सचिन दुखंडे मैदानावर. सचिन साठी युवराज कदमचा एक सुंदर चेंडू डॉट बॉल. पहिल्या षटकारानंतर युवराज कदमने बरेच धडे घेतले, बराच काय शिकला. थोड्याशा मागच्या सरावाची उजळणी ज्यांनी केली आणि त्यानंतर डॉट बॉलचं प्रेशर एक विकेट सुद्धा. पहिल्या बॉलवर सिक्सर, त्या पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त एका रनचा खर्च, एक महत्वाची विकेट. युवराज पहिल्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन सायकरेंच्या दिशेने सचिन दुखंडे. बॉलिंग मार्कवर थोडीशी दिक्कत यावेळी युवराजला. असा वाटलेला पहिली ओव्हर मोठी होतली. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फायदो भरकोस उठवलो जातलो अवधू स्पोर्ट कणकवली संघाकडून. पण युवराजने मिळवलेली विकेट यावेळी वापसी कलेश्वर कलमट संघाची. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन बघता बघता चेंडू सीमारेषा पार, आकांड्या पार, माटवा पार, गडग्या पार आणि डोंगरा पार. काय ती बॅट आणि काय ती बॅटिंग. सचिन दुखंडेचो जो पहिलो नवजोत कला क्रीडा मंडळ षटकार. डीजे ब्रावो ऐकला तर खरं तर या गाणं चॅम्पियनशिप साठी खास डीजे ब्राऊन लिहिला वेस्ट इंडिजचा खेळाडू. आणि या गाण्याचं वैशिष्ट्य अगदी कान देऊन जर ह्या गाणं ऐकलात तर सगळ्या कृष्णीय वर्णीय खेळाडू ज्यांनी जग गाजवला या खेळाडूंचा उल्लेख त्यामध्ये नेल्सन मंडेला सुद्धा असत, ब्रायन लारा सुद्धा असा, क्रिस गेल सुद्धा असा, ब्रॅवो सुद्धा असा आणि असे बरेच कृष्णवर्णीय खेळाडू यावेळी मैदानावर. समीर वेंगुर्लेकर मिस्टर टर्मिनेटर या टोपण नावान प्रसिद्ध असा. गतवर्षी लाजरी चषक स्पर्धेत अंतिम सामन्यामध्ये फॉलिंग स्वीपचे 2 षटकार राष्ट्रीय खेळाडू विरुद्ध मारून स्पर्धेचा निकाल ज्यांनी बदललो. समीर वेंगुर्लेकर बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंड कडसून धावसंख्या स्थिरावली. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑनच्या दिशेने एक अलॉंग विथ द कार्पेटचा फटको ऑन ड्राईव्ह, एक सिंगल फक्त मिळालो. एकेरी सिंगल निशी प्रशांत केरकर आपल्या वैयक्तिक धावसंख्येवर पोहोचलो 8 आणि सांघिक धावसंख्या 14 रन्सावर. सचिन दुखंडे एक दर्जेदार फलंदाज म्हणून प्रसिद्ध असा या संपूर्ण पंचक्रोशी नाही, दशक्रोशी नाही, तालुक्यात नाही तर जिल्ह्यात ज्यांनी आपला नाणा खणखणीत वाजवला असो सचिन दुखंडे 2 चेंडू 6 रन्सावर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, शपल शॉट फाईन लेगच्या दिशेने, चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या दिशेने. यावेळी दाजी नाईक दिसतलो चेंडूच्या मागे. दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणून प्रसिद्ध असा थेट सीमारेषेवरून विकेटकीपर पर्यंत थ्रो मारण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध खेळाडूंमध्ये दर्शन बांदेकर आणि सोबत दाजी नाईक. तो दाजी तुमका दिसता यावेळी थ्रो करताना 2 धावेनिशी बदललो धावफलक 16 रन्सावर एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालो खेळाडू चेतन पोंडेकर सिल्वर डकचो मानकरी या सिल्वर पार्क मैदानावर. धावसंख्या स्थिरावली 16 बॉलिंग मार्कवर समीर वेंगुर्लेकर. पानपराग उसगाव ट्रॉफीमध्ये गतवर्षी हाफ सेंचुरी ज्या खेळाडून अगदी खणखणीत वाजवली गोमंतक भूमीवर तो समीर वेंगुर्लेकर एक अष्टपैलू खेळाडू. यावेळी मिडॉनच्या दिशेने मिडॉनच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार, माणूस मेळावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेने. नवजोत कला क्रीडा मंडळ षटकार. वीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सचिन दुखंडे स्ट्रायकर एंडवर. 2 षटकार आतापर्यंत सचिनच्या बॅटमधून. परत एकदा शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो, बॅट आणि बॉलचा संपर्क झालो नाही झालो, चेंडू मात्र डॉट बॉल. थोडीशी दुखापत खेळाडूसाठी आणि मैदानावर घेऊन गेला जाताला, कारण ज्या वेळी बॅटर खेळाडू जखमी होता तेव्हा पंचांका विनंती इमर्जन्सी ब्रेक लगेच घेऊन मैदानावरच्या खेळाडूंका पाणी द्या. सगळ्या खेळाडूंका विनंती. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तापमान सकाळच्या सत्रामध्ये 10, 12, 15 डिग्रीवरसून संध्याकाळी 32-35 पर्यंत पोहोचता आणि अशा वेळी शरीरातला पाणी कमी होऊन बऱ्याच वेळा क्रॅम्प सुद्धा येतात. मैदानावर सचिन असा एका बाजून लढता. खरं तर सचिन ह्या नाव सुद्धा खैसुनीला डिरावड खैसून झाला. आम्ही कोकणातले माणूस त्यामुळे दशावतार भजनात जरा जास्त रंगणारे आणि त्याच दशावतारांनी दिलेली ही शिकवण होती. या सचिन ह्या नाव आधुनिक काळातला नायाचा. हे नाव सुद्धा हिला पुराणातून. खरं तर सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांनी सचिनचं नाव ठेवला सचिन, कारण त्यांना वाटत होता आपलो झील सचिन देव बर्मन यांच्यासारखं संगीतकार होतो, त्यामुळे त्यांचं नाव ठेवलं सचिन. पण या सचिन नाव हिला पुराणातून ज्याप्रमाणे राधाकृष्ण सीताराम ही जोडींची नावं असत, अगदी तसाच सचिन ह्या सुद्धा जोडीचा नाव असा. देवांचो राजा म्हणजे इंद्र, त्या इंद्राच्या पत्नीचा नाव म्हणजे शची आणि शची आणि इंद्र एकत्र करून नाव झालं शचींद्र आणि त्याचं अपभ्रंश झालो सचिन. तो सचिन दुखंडे स्ट्रायकर यांच्या दिशेने 22 रन्सावर. समीर वेंगुर्लेकर एक हवा का जोका. यावेळी भरकटलो चेंडू, आयतो मिळालेलो 1 रन. आयत्यार कोयतो जेका म्हटलो जाता, गावात फुकटची भाकरी तर कित्याक करू होई चाकरी. समीर वेंगुर्लेकर. हम दिल दे चुके सनम या चित्रपटात ऐश्वर्या रॉय, अजय देवगण, सलमान खानची दमदार कामगिरी तुम्ही बघितलात. त्या चित्रपटात सलमान खानचं नाव होता समीर आणि त्यांनी सांगितलेलो समीर या नावाचा अर्थ एक हवा का झोका. समीर बॉलिंग मार्कवर, बॅटर पासून लांब रवणारो चेंडू. समीर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो सगळ्यांचो लाडको खेळाडू असा. अगदी 2च दिवसापूर्वी रेडीच्या मैदानावर क्रिसमस ट्रॉफी या स्पर्धेत दमदार कामगिरी करून आपला नाणा ज्यांनी वाजवला, आपलो झेंडू ज्यांनी फटकवलो, तो समीर बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंडकडसून षटकार खाल्ल्यानंतर समीरची वापसी झाली. सचिन दुखंडे थोडीशी दुखापत ज्यांनी केली, तो समीर बॉलिंग मार्कवर. यावेळी लॉंगांच्या कपडावरसून पकडने की बात छोड़ अपन को कोई टच भी नहीं कर सकता. चेंडू सीमारेषा पार. नवजोत कला क्रीडा मंडळ षटकार. दरम्यान आमचे मित्र नवजोत मंडळाचे माजी खेळाडू आणि सल्लागार सन्माननीय अनिकेतजी लोके
यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आम्हाला गेली सतत 5 दिवस आपली वायफाय सेवा रामेश्वर केबल नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी मिडवा गाव त्यांचा उद्योगधंदा आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपण मान्यवरच्या कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं असे आपणास विनंती करतोय. धन्यवाद. खेळ सरलो दुसऱ्या आवरीचो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दमदार भागीदारी. पहिल्या विकेटसाठी थोडीशी कमी भागीदारी झाली, पण त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी ही जोडी मैदानावर सचिन दुखंडे आणि प्रशांत केरकर. 1 षटकार प्रशांतच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार सचिन दुखंडेच्या बॅटमधून. 1 दुहेरी धावेंचा फटको. 8 बॉलमध्ये 22 धावांची भागीदारी आणि या भागीदारीमध्ये सचिन दुखंडेचे 20 रन. 2 आणि 6च्या क्रमांत त्यांनी धावा जमवले. मास्तरांनी 1, 2, 3, 4, 5 हे आकडे शिकव कधी घेतले असतले सचिनला आता प्रश्न पडतलो, कारण यानंतर ही भागीदारी अशीच चालणं गरजेचा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचो खेळ समाप्त झालो. धावसंख्या 29, 29. गोलंदाजीत बदल. बॉलिंग मार्कवर हर्ष माणगावकर, एक युवा खेळाडू, ज्या खेळाडून प्रभावित केला मागच्या काही वर्षांमध्ये. एक युवा खेळाडू, नांदगावचो एक दर्जेदार खेळाडू तुमका बॉलिंग मार्कवर दिसतलो. टॉस जिंकान कलेश्वर कलमट संघान घेतलो फिल्डिंगचो निर्णय आणि त्यानंतर हर्ष नांदगावकरकडे दिली जबाबदारी स्ट्रायकर यांच्या दिशेने. प्रशांत स्ट्रायकर यांच्या दिशेने 3 बॉलमध्ये 8 रन्स, 29 सांघिक स्कोर. तिसऱ्या आवरीचो पहिलो चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या कपड्यावर सून हम है बाकी सब पानी कम है. नवजोत कला क्रीडा मंडळ सिक्सर. षटकारानिशी बदललो धावफलक. 35 रन्सावर हर्ष नांदगावकरचा स्वागत झाला या षटकाराबरोबर. प्रशांतच्या बॅटमधून बाहेर पडलो हो दुसरं सिक्सर मॅक्झिमम 35 फॉर 1. दुसऱ्या विकेटसाठी ही भागीदारी हळूहळू धोकादायक ठरताना पहिली विकेट थोडीशी लवकर गेली खरी, पण त्यानंतर दमदार वाटचाल या जोडीची. 16.15चा करंट रन रेटने या जोडीची वाटचाल मैदानावर. एक सन्मानजनक धावसंख्या, प्रोजेक्टेड स्कोर 130 दिसता. वापसी करूची लागतली टॉस जिंकणारा कलेश्वर कलमट संघात. 35 फॉर 1 हर्ष नांदगावकर. पुढचा चेंडू अप्पर कट डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. चेंडूचा प्रवास जोपर्यंत पॉइंटचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाता, फील्ड करता, थ्रो करता विकेट किपर दाजीकडे. 2 धाव्यांनिशी बदललो धावफलक 37 रन्सावर. 37. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. दमदार फलंदाजी सध्या तरी प्रशांत. 5 बॉलमध्ये 16 रन. सचिन दुखंडे 7 चेंडूमध्ये 20 रन. 37 यो धावफलक. आतापर्यंत फक्त 14 चेंडू समाप्त झाले. या 14 चेंडूमध्ये 37 धावा. पहिली बॅटिंग करताना अवधूत कणकवली संघ. टीमचे 2 आयकॉन खेळाडू सूर्या गावकर वाळपई, पण आज नितेश कांबळीची नक्कीच उणीव भासतली. नितेश कांबळे आमचा एक जवळचा मित्र, त्याचे वडील आजारी असल्यामुळे नितेश या स्पर्धेत सहभागी होऊ शकलो नाही. आमच्या सगळ्या नवज्योत कला क्रीडा मंडळाच्या वतीन परमेश्वराकडे प्रार्थना असा नितेश कांबळीचे वडील लवकरात लवकर बरे होचे आणि आमचो सगळ्यांचो लाडको नितेश मैदानावर खेळताना दिसाचो. दत्तात्रय जेटे या ठिकाणी आहे. दत्तप्रसाद. 37 यो धावफलक. हर्ष नांदगावकर 38 सर्कलवरून 12-14 पावलांचा लांब लचक रनअप राईट हँड ओव्हर द विकेट. शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न, जाताना बॅट चिकड, डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षण बघा आपल्या संघासाठी 100% समर्पण. दुसऱ्या रन्सासाठी वळलेली पावला, झालेलो ओव्हर थ्रो. युवराज कदमने क्षेत्ररक्षण पण खूप सुंदर केला, पण थ्रो मात्र चुकलो. गणपती पुढल्या दाराक आणि पुगडी पाटल्या दाराक या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा थ्रो होतो. दाजी नायकाचो बॅकअप झालो, पण तोपर्यंत उशीर झालो. 2 रन्साचो वेळ मिळालो आणि या 2 रन्सांनी बदललो धावफलक 39-39. तिसऱ्या षटकात हर्ष नांदगावकर. आपल्या नावातलो हर्ष आनंद आपल्या टीमच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर कधी अंटलो. हर्षो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण. कौतुक असा हे वाजणारे टाळी या क्षेत्ररक्षकासाठी. दमदार क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणाची सुद्धा ऍक्शन रिप्ले तुमका बघूक मिळतली. पॉइंटवर दमदार अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुनो. आपल्या टीमसाठी नक्कीच 1 रन या खेळाडून वाचवलो. एकेरी धावेनिशी धावफलक 40 रन्सावर. हर्ष नांदगावकर तुमका दिसता स्क्रीनवर बॉलिंग मार्कवर. नांदगावचो हे युवा खेळाडू ISPL पर्यंत या नावाची चर्चा झाली. हर्ष नांदगावकर
ऍक्शन रिप्ले पॉइंटच्या क्षेत्ररक्षणाचो लोअर फुल टॉस सध्या जो टप्प पकडलो असा हर्षने कौतुक करूचा लागत या युवा खेळाडूचा 2 ओव्हरीमध्ये जबरदस्त फलंदाजी पण त्यानंतर या धावसंख्येत घातलेली वेसण हस्तबंधन केला या दोनही बॅटरचा जणू काय दशावतारातला ह्या अश्वबंधन या अश्वाची मुक्तता करण्यासाठी नेमको खैचो योद्धो समोर येतलो आपलो रथ घेऊन आपल्या भात्यातली सगळी अस्त्रा बाहेर काढूची लागतली आपली शस्त्र अस्त्रा पारजून वार प्रतिवार करणं अपेक्षित धावसंख्या 41 एका गड्याच्या मोबदल्यात पॅव्हलिन एंडची दर्जेदार पंचगिरी संपूर्ण स्पर्धेत मैदानावर काशीराम येरागी बाळू लोके यांच्या समवेत निलेश ढोके हरेश लोके हे आमचे ऑफिशियल्स 3 षटकांची सांगता 41 धावा या स्पर्धेदरम्यान आमचे आलेले मिडबाव गावातील प्रतिष्ठित व्यापारी मित्र मंडळाचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. कृपया सर्वांना विनंती आहे, मनोजी सारंग सर, बाळू जेटे सर, रोहित सर सर्वांनी आमचा या छोटासा पुष्पगुच्छ आपला सन्मान आम्ही करत आहोत. मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय आनंदजी लोके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. रोहित रेवडेकर सर, मनोजी सारंग सर, बाळू जेटे सर या सर्वांचा एकत्रित आम्ही मंडळाच्या वतीनं मिडबाव गावातील व्यापारी मित्र मंडळ आहे त्यांचा सन्मान करत आहोत, स्वागत करत आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद या सगळ्या मान्यवरांचा अगदी मनाकाळजातून स्वागत असा. सगळे मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न असत. आमचे प्रायोजक ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व स्वीकारला या सगळ्या प्रायोजकांचे आभार. 1-21 आणि 5-25 तुमका रामेश्वरान मिळवून देऊन दे तुमचा सगळ्यांचा घरभरान दार वतांदे. दुसरो सेमीफिनाले पहिल्या सेमीफिनालेमध्ये यंगस्टार देवगड संघ 9व्या पावटीक ज्यांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलो. स्वामी समर्थ वांगणी संघाचो एकतर्फी पराभव. या मॅचमध्ये कमलेश पाटील काय दमदार जबरदस्त कामगिरी मॅच विनिंग नॉक्स दाखवलो या कावान त्याला साथ केली त्याच्या सगळ्या सहकार्यांनी. यंगस्टार देवगड संघ 4 वेळा या स्पर्धेचा अंतिम विजेतेपद या संघान पटकावलेला असा. 5व्यांदा संघ सज्ज असा. 9व्यांदा अंतिम फेरीमध्ये दाखल असा. संपूर्ण स्पर्धेत हायएस्ट विकेट टेकर म्हणून कावा पाटील यंगस्टार देवगड संघ 4 मॅचमध्ये 10 विकेट. त्याच्या खालोखाल सूर्या गावकर वाळपईचो सूर्या आयकॉन खेळाडू अवधू स्पोर्ट कणकवली संघाचो 3 मॅचमध्ये 9 विकेट. रोहित खरा 4 मॅचमध्ये 9 विकेट. त्यानंतर केतन तिर्लोटकर 2 मॅचमध्ये 7 विकेट आणि त्या खालोखाल तेजस सादिये 4 मॅचमध्ये 7 विकेट. हायएस्ट पंजा असा ह्यो 5 जणांचो हायएस्ट विकेट टेकर ऑफ द टुर्नामेंट फॉर 31th एडिशन ऑफ नवजोत ट्रॉफी 2025. गोलंदाजीत बदल बॉलिंग वारकर तुमका बघूक मिळतलो अक्षय जाधव. आज अक्षय कदमची थोडीशी अनुपस्थिती मैदानावर त्याच्या अनुपस्थितीत या संघाचो अक्षय जाधव पॅव्हलिन एंड कडसून लेफ्ट हँड ओव्हर द विकेट प्रकारची गोलंदाजी. मिडॉनच्या दिशेने समीर वेंगुर्लेकर माफ करा क्षेत्ररक्षक या चेंडूच्या मागे. 1 रनचा रूपांतर 2 रनसाने बदललो धावफलक 43. पहिली विकेट थोडीशी स्वस्तात गेली पण त्यानंतर भागीदारी दमदार या 2 खेळाडूंमध्ये प्रशांत केतकर एका साथ देताना सचिन दुखंडे आणि यावेळी बॉलिंग मार्कवर अक्षय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने असा. 2 अक्षय या टीम मध्ये असत त्यापैकी एक अक्षय डीप स्क्वेअर लेगवर. गोलंदाज अक्षय बॉलिंग मार्कवर. अक्षय जाधव स्थिरावली धावसंख्या 43 या धावसंख्येवर शफल शॉट फाईन लेगच्या दिशेने एक ताकदवान फटको. शॉट थांबवण्याचा प्रयत्न असफल राहिलो. बघता बघता चेंडू सीमा रेषा पार येऊन पोचलो. नवजोत कला क्रीडा मंडळ चौकार. शॉट आणि या चौकारानंतर बदललो धावफलक 47. पाठलाग करत दाजी नायकाच्या फॅन्स मध्ये 3 बॉलमध्ये 6 रनचा खर्च केलो अक्षयने. स्कोर 47. AK-47.
यावेळी भरकटलो चेंडू अपस्टंपच्या बरोच बाहेर बॅटर पासून लांब झालो. पंचांनी दंडित केला. वाईडच्या रूपात मिस्टर IPL ची जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर 48-48. चौथ्या षटकातल्या 3 चेंडूंची सांगता. पहिली बॅटिंग करताना अवधूत स्फोट कणकवली संघ या टीमचा आयकॉन खेळाडू सूर्या गावकर. वाळपईचो यो सूर्या थोड्याच वेळात मैदानावर दिसतलो. एक दमदार गोलंदाज म्हणून संपूर्ण स्पर्धेत ज्याची ख्याती कीर्ती असा. हायएस्ट रन गेटरच्या यादी दुसऱ्या क्रमांकावर. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन एक सुंदर मनगटी पॉवर हिटेड शॉट. चेंडू सीमा पार. नवजोत कला क्रीडा मंडळ चौकार. ह्यो धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. आपण सूर्या गावकर बद्दल बोलावं तर वाळपईचो सूर्या या टीमचा आयकॉन खेळाडू. दुसऱ्या बाजून बाहुबली दाजी नाईक समीर वेंगुर्लेकर कणकवली संघाच्या आयकॉन. यावेळी जबरदस्त कामगिरी. खळ 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 खळखट्याक नवजोत कला क्रीडा मंडळ सिक्सर सीमा पार मॅक्सिमम. 4 षटकांत समाप्त. पहिली बॅटिंग करताना अवधूत स्फोट कणकवली संघ एका गड्याच्या मोबदल्यात 58 धावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोककला म्हणजे दशावतार. या दशावतारामध्ये गाजलेली काही नावं असत. गोवा तालुक्यातलो 70 गावांचो तालुको म्हणजे 70. आणि या 70 गावातलो एक सुंदर निसर्गरम्य गाव म्हणजे वाळपई. या वाळपई गावान 2 दमदार दशावतार कलाकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिले. हरिश्चंद्र वाळपईकर, हरी गावकर या टोपण नावान प्रसिद्ध. त्याचबरोबर दामुकाका जोशी ज्या वाळपई गावान दिलो. संदेश ठाकूर यांच्यासारखो एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. त्याच वाळपई गावचो सूर्या गावकर थोड्याच वेळात दिसतलो खेळपट्टीवर मैदानावर अवधूत स्फोट कणकवली संघासाठी. त्याचवेळी दुसऱ्या बाजून सिंधुदुर्ग जिल्ह्याचो टेनिस क्रिकेटचो बाहुबली मॅन फ्रॉम होडावडे दाजी नाईक, मिस्टर टर्मिनेटर समीर वेंगुर्लेकर मॅन फ्रॉम वेंगुर्ला कलेश्वर कलमठ संघाचा प्रतिनिधित्व करतले. या दुसऱ्या सेमीफिनालेमध्ये टॉस जिंकलो कलेश्वर कलमठ संघान. घेतली फिल्डिंग अवधूत स्फोट कणकवली संघ. पहिली विकेट स्वस्तात गेल्यानंतर दमदार भागीदारी प्रशांत आणि सचिन दुखंडेच्या दरम्यान. प्रशांत वैयक्तिक 8 बॉलमध्ये 19 रन्सावर. सचिन दुखंडे 13 चेंडू 37 रन्सावर. 4 षटकांची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली 58 रन्सावर 58. उरलेल्या 4 षटकांमध्ये काय घडता आणि काय बिघडता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज जयदीप कुबल आणि निवेदक आमचे मित्रवर्य छोटू ढोके. हॅलो सर, थँक्यू. दरम्यान या स्पर्धेला लाईव्ह व्हिडिओ करून आमच्या राजश्रीताई मॅडम या स्पर्धा बघतायत, पाहतायत आणि लाईव्ह व्हिडिओ करून आम्हाला शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद ताई. आपण जरी या ठिकाणी नसाल, बाहेर परदेशी आहात, आमच्यासुद्धा आपल्याला शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीस. आपण नक्की पुढे या. येता आलं नाही कामानिमित्त आपण बाहेर गेलात. धन्यवाद. मंडळास या ठिकाणी देणगी प्राप्त होत आहेत. गेली 31 वर्ष सहकार्य करणारे आमचे सहकारी व्यापारी मित्र मंडळ सदस्य सन्माननीय मनोजजी सारंग सर, देवगड पंचायत समिती माझे सभापती, यांच्याकडून रोख रुपये 1500 1500ची देणगी या ठिकाणी प्राप्त होत आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच सन्माननीय बाळोजी जेटे यांच्याकडून रोख रुपये 1000 ज्येष्ठ सल्लागार सदस्य आहेत आमच्या व्यापारी मित्र मंडळाचे, आमच्या मंडळाचे. गेली 31 वर्ष सहकार्य करणारे आमचे सहकारी आम्हाला छोटी मोठी मदत करतच असतात. देणगी स्वरूपात सुद्धा मदत करतात. या दोन्ही देणगीदारांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद बादल सर. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण कलेश्वर कणकवली संघ. एक समाधानाची गोष्ट असेल की सलामीवीर फलंदाज अर्थातच चेतन फोंडेकर माघारी गेल्यानंतर या 2 फलंदाजांनी अर्थातच प्रशांत आणि सचिन यांनी जो गेम सावरलाय, जी जबाबदारी सावरली आहे ती अगदी प्रेक्षणीय, वंदनीय, प्रेरणीय आपल्याला पाहायला मिळते. सुंदर खेळ. दुसरा सेमीफायनलचा सामना अर्थातच 2 कणकवलीमधील दिग्गज संघ एकमेकांसमोर दाखल झाले ते या पुण्यनगरीमध्ये अर्थातच मिडबावशा या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. दुसरा सेमीफायनलचा थरार 5वं षटक गोलंदाजी एंडवरती. युवराज कदम उडवण्याचा मनसुबा पंचांकडे थोडस अपील होईल. एक चोरटी धाव ओव्हरथ्रो झालाय, थांबवलं गेलंय आणि गरजेचं आहे. इकडे घाई गडबड करायची गरज नसेल कारण 8 षटकांचा हा सामना. त्यामुळे आता चाललेली जमलेली ही जोडी वाईड प्लस धावून काढलेली 1 धाव अशा 2 धावा ऍड केल्या जातील.
मी बोलतो होतो की ही जमलेल्या जोडीला नक्कीच नजर लावू नका, कारण ही भागीदारी गरजेची आहे. एक महत्वपूर्ण नॉकआउट सामना आहे आणि इकडून मात्र फायनलचे दरवाजे, अनबिटेबल हे टायटल घेऊन फायनल मध्ये कोण जाणार हा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडूवरती खेळताना दिसतोय तो मात्र सचिन दुखंडे. एक सुंदर पुन्हा एकदा वाईड चेंडू, एक धाव ऍड केली जाईल, धावून काढलेली एक धाव, अशा टोटल 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 62. लॉस ऑफ 1 विकेट इन प्रोग्रेस. औदू स्पोर्ट्स कणकवली वर्सेस कलेश्वर कणकवली. पुन्हा एकदा तोच कित्ता, तोच टप्पा, तोच वेग आणि निर्णयही तोच, अर्थातच वाईड. सलगचे 3 वाईड चेंडू. आता मात्र हा दबाव आहे, कारण जमलेली जोडी, एक सुंदर भागीदारी, मोठा धावांचा डोंगर उभा राहावा लागेल, कारण हे मैदान हायलाइट आहे. 350 पावणे 400 षटकार या मैदानावरती लागले आहेत. त्यामुळे या मैदानावरती धावांचा पाऊस आणि त्या दिशेने अगदी योग्य वाटचाल पाहायला मिळते. अर्थातच औदू स्पोर्ट्स कणकवली संघ. सुंदर फटका मिड ऑन रिजन मध्ये. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, सीमा रेषा नजीक आपल्याला समीर वेंगुर्लेकर. एक अष्टपैलू, अगदी सिंधुदुर्ग वासियांचं अभिमान, आदर्श, अगदी लक्ष वेधून घेतल्या. मागच्या 1-2 वर्षाचा जर अभ्यास केला तर वर्चस्व ठेवलंय अगदी गोवा संघराज्यामध्येही, ज्याने अगदी सिंधुदुर्गाचा झेंडा, वेंगुर्ल्याचं नाव अभिमानाने फडकवलेला असा खेळाडू अर्थातच आपल्याला समीर दिसतोय. एक आयकॉनिक, आदर्श, दर्जेदार खेळ म्हणून दाखवण्यासाठी दाखल झाल्या या पंढरीमध्ये. गोलंदाजी एंडवरती काम करताना दिसतोय युवराज. संघाकडून 5वं षटक, 8 षटकांचा खेळ. आता मात्र चाललेली ही पहिली इनिंग, उत्तरार्ध चाललेली ही पहिली इनिंग. पुन्हा एकदा बोलवर पद्धतीचा चेंडू. काय घडतोय, काय बिघडतोय, काय लागली आहे का नजर या खेळाडूला. अर्थातच युवराज. गोलंदाजीवरती मित्रा काम करावं लागेल, टप्प्यावरती नक्कीच गोलंदाजीवरती लक्ष द्यावं लागेल. 66 धावसंख्या झाली ती 66. आता मात्र बातचीत, गोलंदाजाला थोडस का होईना मार्गदर्शन करावं लागेल. क्रुशियल मोमेंट आहे, महत्वपूर्ण, डू ऑर डाय म्हणण्यापेक्षा फायनलचं स्वप्न सत्यात उतरवणारा हा सामना की उद्ध्वस्त करणारा हा सामना. आणि यामध्ये चाललेला हा सामना अर्थातच 2 कणकवलीमधील दिग्गज संघ, कणकवली टेनिस क्रिकेटची प्रतिष्ठा पणाला लावणारा हा सामना. एका एंडवरून औदू स्पोर्ट्स संघ दमखम दाखवतोय. चेंडू उडायला मिड विकेट रेंज मध्ये, मेगा हिट, षटकार. येस डीजे. देखना षटकार. आणि ही भागीदारी अगदी राम लक्ष्मणाची जोडी. औदू स्पोर्ट्स संघासाठी अगदी सुंदर खेळ दाखवताना जबाबदारीची जागा आणि मिळालेल्या संधीला आपल्या नावाला साजेसा काम करताना आपल्याला दिसतोय. सुंदर धावसंख्या झाली ती मात्र 73. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल झालाय. आक्रमण चढवलंय, थोडासा गोलंदाजावरती दबाव फेकला जातोय, दबाव ठेवला जातोय, कारण महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. अगदी कणकवली मधून आलेले हे 2 दिग्गज संघ प्रयत्न केले जात आहेत ते अंतिम सामन्याचं तिकीट कोण फाडणार, कारण 2025 या वर्षाची शेवट गोड कोण करणार. आणि अर्थातच यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड संघासमोर महा अंतिम सामना. आणि या सामन्यासाठी देवगड संघासमोर 2 हात कोण करणार आणि यासाठी चाललेली ही लढत. सुंदर सुंदर फटका, देखना फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा पार. एक फ्लाइटेड फटका म्हणावा लागेल,
कव्हर रिझन मध्ये हा देखना फटका. षटकार चौकार अपडेट द्या तोपर्यंत. येस, मेगा हिट, पॉवर जनरेट करणारा, आनंद, टाळ्या, प्रेरणा सर्व काही अवधूत स्पोर्ट्स संघ. येस डीजे. नक्कीच आग ओकणारी ही फलंदाजी, जमलेली जोडी, धुवाधार फलंदाजी. हो, चौफेर फलंदाजी, येईल त्याला हाणामारी. आता मात्र चेंडू फुटबॉल एवढा दिसतोय का? धावाने उठवल्या त्या तब्बल 86. लॉस ऑफ 1 विकेट इन प्रोग्रेस. अवधूत स्पोर्ट्स कणकवली. डीजे संगीत तर येणार. मला सहकार्य करतात, गेले 31 वर्ष सहकार्य करतात. कामानिमित्त, नोकरीनिमित्त मुंबईला राहतात, मुंबई ठाणे या शहरात राहतात. भरत जेठे, बाळू जेठे, बाबा जेठे, तेजस तारी, रुपेश जेठे, हरेश लोके, गोटू ढोके, संकेत जेठे, निलेश ढोके असे बरेचसे या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत. आणि उन्हाची तमा न बाळगता या ठिकाणी सीमारेषेवरती आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्याचप्रमाणे आमचे गावचे मित्र आहेत सर्व, बंडू जेठे, प्रसाद जेठे, लहू जेठे असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, आपली सेवा बजावत आहेत. आदर्श लोके, बिट्टू तारी, अनेक खेळाडू आहेत, महिला मित्रमंडळ आहे, त्याचे सुद्धा मनपूर्वक आभार, धन्यवाद. मागच्या षटकामध्ये थोडक्या नव्हे 28 धावांची लयलूट झाली आणि आता मात्र आला आहे समीर वेंगुर्लेकर, एक आदर्श आयकॉनिक दर्जेदार खेळाडू. आणि आल्या अगदी पहिल्या चेंडूवरती नजर लागली आहे का? फलंदाज माघारी येतोय. अर्थातच सचिन दुकांडे बॅक टू पॅव्हलियन. एक वादळी खेळी, मॅरेथॉन खेळी, 16 चेंडू 38 धावा, 4 षटकार, 2 चौकार, 237च्या स्ट्राईक रेटने हा फलंदाज खेळताना एक समाधान आपल्याला पाहायला मिळत आहे. टाळ्या नक्कीच येत आहेत. एक सुंदर संगीत डीजे सँडी. कारण फलंदाज सफल झालाय.
एक योग्य निर्णय म्हणावा लागेल आणि नावाजलेले पंच आहेत, अचूक पंचगिरी तर होणार कारण स्पर्धा एवढी सुंदर आहे. पुन्हा एकदा ओ इनसाइड आउट फटका, सुंदर फटका, नो मॅच लँड मध्ये एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा कॉल घेतला जाणार नाहीये कारण धक्का बसलाय, मोठा हादरा दिला गेलाय. सचिन दुखंडे सारखा मातब्बर फलंदाज माघारी आल्यानंतर नवीन फलंदाज अर्थातच सूर्या गावकर, ज्याप्रमाणे डोक्यावरती सूर्य रखरखत ऊन आपली प्रखरता दाखवतोय त्याच खेळीची अपेक्षा असेल सूर्याकडून. सूर्यानेही दमदार खेळ केलाय, त्याच खेळीची पुनरावृत्ती होईल का? धावसंख्या 88, एक मोठं फायटिंग टोटल उभारण्याच्या दृष्टीने, कारण या दोन्ही संघांना माहित आहे या मैदानावरती षटकार चौकार म्हणण्यापेक्षा षटकारांची जी आतिषबाजी झाली आहे, एक आगळं वेगळं हायलाइट मैदान आहे सिल्वर पार्क मिडबाव. आणि इकडे मात्र 135 धावाही झाल्यात, 103 धावा चेंडू ठेवून रनचेसही झाल्यात. त्यामुळे या मैदानावरती जेवढ्या धावा होतील तेवढ्या नक्कीच कमीच असतील. आणि हे समीकरण दोन्ही संघांनी अनुभवलंय, हा खेळ अनुभवलाय आणि त्यामुळेच अनबिटेबल अपराजित हे टायटल कायम कोण ठेवणार आणि अर्थातच यंगस्टार समोर आपलं आव्हान कोण उभं करणार, हा येणारा खेळ येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. चालू असलेला कणकवलीमधील दोन दिग्गज संघ अवधू स्पोर्ट्स आणि कलेश्वर कलमट कणकवली या दोन संघादरम्यान. टॉस चेंडूला उडवण्याचा प्रयत्न, पंचांगडे दाद मागितली जाते, धावून काढलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा कॉल येईल ना येईल तोपर्यंत चेंडू फरार होतोय. यष्टीरक्षक चूक करतोय, चेंडू वाईड प्लस 4 धावा, टोटल 5 धावा ऍड केल्या जातील. या धावा बोनस असतील. समीर बेंगुर्लेकर, आता मात्र ताळमेळ ठेवावा लागेल. आयकॉनिक आदर्श खेळाडू म्हणून आपली निवड आहे सिंधुदुर्ग टॉप 10 मध्ये या खेळाडूची निवड केली जाते आणि तुझ्याकडून नक्कीच अपेक्षा उंचावल्या गेल्यात आणि नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल मित्रा. महत्वपूर्ण सामन्यामध्ये चेंडू उडवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक देखणा फटका. आता मात्र हारी पे भारी रिप्ले मध्ये बघू शकता. तोपर्यंत एक सुंदर संगीत डीजे. नक्कीच च्या दिवसातील पहिली अर्धशतकीय खेळी नक्कीच अर्थातच प्रशांत केतकर बॅट उंचावून दाखवायची आहे. लाईव्ह प्रेक्षक जोडले आहेत. आजच्या दिवसातील उत्कृष्ट आदर्श खेळाडू, एक आयकॉनिक खेळी आपल्याला पाहायला मिळते आहे. द वन मॅन हिरो, वन साइडेड हिरो प्रशांत केतकर आजच्या दिवसातील अर्धशतकीय खेळी. येस डीजे संगीत. साठी मागून घेतलेले है 6 चेंडू आणि गोलंदाज कोण निवडलाय? हर्ष नांदगावकर. नांदगावचा म्हणण्यापेक्षा सिंधुदुर्गचा अभिमान, स्वाभिमान, आदर्श सन्मान अर्थातच हर्ष. कारण IPL SPL सारख्या मोठ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये या खेळाडूचं नाव घेण्यात आलं. नाव घेतलंय मित्रा, नक्कीच पुढच्या वेळी निवड होईल, पण नक्कीच दर्शन पाठोपाठ SPL स्पर्धेमध्ये ISPL मध्ये ज्याने आपला डंका गाजवला, भलेही निवड झाली नाही पण नाव घेणं हेही नक्कीच, यासाठी किती मेहनत किती परिश्रम अहोरात्र मेहनत घेतली गेली आहे हे नक्कीच तुला माहित. आपल्या गावाचं नाव, आपल्या वाडीचं नाव, आपल्या सिंधुदुर्गचं नाव रोशन केलं जात आहे. हर्ष वरती चढवण्याचा प्रयत्न, धावून काढलेली एक धाव गली रिजन मध्ये.
नक्कीच एक मोठं नाव सेकंड इनिंग मध्ये नक्कीच या खेळाडूला आपण पाहणार. सिंधुदुर्गचा अभिमान, गोल्डन बॉय, मिस्टर टेनिस क्रिकेट सिंधुदुर्गचा बाहुबली म्हणून ज्याला किताब देण्यात आला, गौरवण्यात आलं, तेच दाजी नाईक सर आपल्याला सेकंड इनिंग मध्ये याच मैदानावरती वावर टू पॉवर दाखवताना दिसतील. दर्जेदार खेळ याही खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळेल. एक आदर्श आयकॉनिक खेळाडू म्हणून निवड झाली आहे ती कलेश्वर कलमट संघामध्ये. धावसंख्या झाली ती मात्र 106, 106. एक धावसंख्ये विचार केल्यास एक ताबडतोड फलंदाजी. हर्ष पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, कठीण असा चेंडू फुल टॉसला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, धावून काढलेली एक धाव, समाधानाने एक धाव मानली गेली आहे. धावसंख्या झाली ती 107. 7 म्हटल्यानंतर सोबत म्हटल्यानंतर मैदानामध्ये हे दोन फलंदाज सूर्या गावकर आणि प्रशांत केतकर काय 7 सोबतीने आपला सामना चालवत आहेत. जबाबदारी आहे मित्र हा महत्वपूर्ण सामना. सेमीफायनलचा दुसरा थरार आपण पाहतोय. अर्थातच मिडबावची पुण्यनगरी, क्रिकेटची टेनिस क्रिकेटची पंढरी, 31 वर्षांची अखंडित सेवा. सुंदर फटका, उडालाय चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल सुटलाय आणि डेथ ओव्हर मध्ये या प्रकारचा झेल म्हणजे फलंदाजांना पर्वणी देत आहे, आपण एक संधी देत आहे की या मारा आम्हाला. ही चूकच असेल नक्कीच मित्रा, ही चूक आहे. कारण डेथ ओव्हर मध्ये सामना चाललाय आणि सेट झालेल्या फलंदाजाला ही आपण नामी संधी देत आहे, आक्रमण करायची संधी देत आहे. हर्ष अजून काय करणार, गोलंदाजाला 7 हवी असते ती मात्र क्षेत्ररक्षणाची. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण घडवावं लागेल तर कुठेतरी धावांचा डोंगर उभारताना आपण त्याला रोख लावणार. सुंदर गोलंदाजी हर्ष नांदगावकर. तोपर्यंत फलंदाज प्रशांत. सुंदर चेंडू पांच्या दिशेने, सुंदर क्षेत्ररक्षणही झालाय आणि अर्थातच एक चोरटी धाव घेतली गेली आहे ती मात्र प्रशांत कडून. प्रशांतचं किती कौतुक करणार. 18 चेंडू 54 धावा, एक मॅरेथॉन खेळी, एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये सिंहाचा वाटा. अगदी झुंजतोय आपल्या संघासाठी तो. चित्त्याच्या वेगाने सिंहाचा दरारा दाखवतोय मैदानामध्ये, दहशत दाखवली आहे या खेळाडूने. अगदी आदर्शवत वन साइडेड हिरो, द ब्रँडेड मॅन म्हणून ओळख पावतोय. जर्सी क्रमांक 99. तोपर्यंत दुसऱ्या एंड वरून सूर्या दादा स्काय ऑन झालाय. मैदानामध्ये वावर पॉवर दाखवताना भारतीय क्रिकेट संघामधील T20 संघाचा कर्णधार अर्थातच सूर्यकुमार यादव या नावाला, सूर्या नावाला दाद देणारा, नावाशी चांगली कामगिरी करताना अर्थातच सूर्या गावकर. येस, सुंदर डीजे संगीत येऊ देत, डीजे सँडे. पुन्हा एकदा गोलंदाजी एंड वरती हर्ष. आता मात्र येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती, प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण हा एकच इरादा. सुंदर पुन्हा एकदा तोच कित्ता, त्याच 6 धावा, सुवर्ण फटका, सीमा तोड फटका. येस, सूर्या दादा ऑन झालाय. डीजे सँडे. संगीत आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच संगीतामध्ये सांगितले जात आहेत, हो विमानं उडतायत आणि उडवली जात आहेत. 2 फलंदाज अर्थातच प्रशांत केतकर आणि अर्थातच सूर्या गावकर आलेल्या चेंडूला अगदी
विमाना एवढी उंची दाखवली जाते चेंडूला. तोपर्यंत शुभेच्छा येत आहेत संदीप तेली. नवज्योत क्रीडा मंडळ स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि MS स्पोर्ट्स लाईव्ह सुंदर कॅमेरावर पुढील वाटचालीसाठी मनभरून शुभेच्छा. खरंच खूप कौतुक आहे. MS स्पोर्ट्स लाईव्ह करून ही थेट सेवा दिली जाते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, घराघरात, अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात ही आमच्या स्पर्धा आपण पोहोचवत आहे. एक सुंदर सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. MS स्पोर्ट्स सन्माननीय मनीष पिसे आणि अक्षय पांचाळ यांच्या समवेत मयूर पवार आणि अर्थातच सोबत दिव्यांशू पिसे कॅमेरा वर्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत शेवटचे 6 चेंडू अक्षय जाधव गोलंदाजी एंड वरती. अजून एक कणकवलीचा अष्टपैलू खेळाडू आपल्याला दिसतोय. शपलवून उडवण्याचा प्रयत्न, खूपच चेंडू फाईन ट्रॅव्हल होतोय. धावून काढलेली 1 धाव. क्षेत्ररक्षणावरती आपण चेंडूवरती ताबा येतोय. अर्थातच दाजी नाईक सर टेनिस क्रिकेटचा बाहुबली. आता मात्र 5 चेंडू नंतर सेकंड इनिंग मध्ये या बाहुबलीला आपण मैदानामध्ये पाहणार. तोच हल्ला, तीच किमया, तीच षटकार, तीच चौकार. अर्थातच दाजी नाईक सर. या सरांची एक आगळी वेगळी फॅन फॉलोईंग आहे. एक आगळा वेगळा प्रेक्षक वर्ग नाव कमवलंय आणि या नावासाठी किती मेहनत, किती वर्ष, किती कालखंड टेनिस क्रिकेट ही या खेळाडूने सेवा केली आहे आणि त्यामुळेच हा किताब अर्थातच बाहुबली, टेनिस क्रिकेटचा सिंधुदुर्गचा गोल्डन बॉय बाहुबली. पुन्हा एकदा अक्षय. शपलून उडवलेला चेंडू, एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक क्षेत्ररक्षण होत आहे मिड विकेट रिजन मध्ये. ओव्हर थ्रो झालाय आणि धावून काढलेली पुन्हा एकदा 1 धाव. मित्रा, या ओव्हर थ्रोच्या गरजा नाही आहेत. आधीच धावांमध्ये डोंगर उभा केला जातोय. अर्थातच दुष्काळात 13वा महिना आणि त्यामध्ये आपण या धावा वाटताय. धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती तब्बल 124. 1-2 का 4 धावसंख्या झाली आहे 124. 1-4. आता मात्र मजबूत पकड. स्वेर 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 चेंडू, अतिरिक्त धाव. आता मात्र हा दबाव आहे. सूर्या गावकर सोबतीला सलामीवीर अर्थातच प्रशांत केतकर जमली आहे जोडी. आक्रमण केलं जात आहे. नंग्या तलवारी, रक्तपात मैदानामध्ये दोन्ही एंडवरून. फुल टॉस चेंडू उडवलाय फुल लेन डिलिव्हरीला सीमा पार. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक देखना फ्लायटेड षटकार. फ्लाइंग फ्लाइंग फ्लाइंग. येस, DJ सँडे. सूर्या गावकर. चेंडू आलाय निर्धाव. हा कमबॅक आहे. खूप सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळेल बऱ्याच वेळानंतर. कलेश्वर संघाकडून एक समाधानकारक निर्धाव चेंडू. तोपर्यंत नंदू जोशी आमचे थोरले बंधुराज. खूप छान समालोचन मित्र जयदीप. मला खूप अभिमान आहे. धन्यवाद दादा. तुमचं प्रेरणादायी कौतुक, प्रेरणादायी थाप, कौतुकाची थाप आणि सुंदर मार्गदर्शन यामुळेच आज इकडे आहे मी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रनअप घेताना धावसंख्या आहे 131. 131. 135 धावा या मैदानावरती टॉप स्कोर आहे. सुंदर. आणि त्या टॉप स्कोरला सूर्या गावकर नावाच्या वादळाने उद्ध्वस्त केलंय मी असं म्हणेन. पूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या अर्थातच अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघ. दावेदारी, हुकूमत, वर्चस्व आणि अर्थातच यासाठी एक सुंदर संगीत DJ सँडे. धन्यवाद. खूप सुंदर सहकार्य आपल्याला प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळतंय. तोपर्यंत सर्वोच्च धावसंख्या 137. 137. अपडेट्स येत आहेत. अपडेट झाली आहे. सूर्या दादा पंचांकडे थोडंसं अपील केलं जात आहे. षटकाची समाप्ती, इनिंगला ब्रेक येतोय आणि अर्थातच लक्ष ठेवलं गेलंय
138 धावांचं. दुसरा सेमीफायनलचा थरार कणकवली मधील दोन दिग्गज संघ, एका एंडवरून अवधूत स्पोर्ट्स संघ कणकवली तर दुसऱ्या एंडवरून कलेश्वर कलमट कणकवली संघ. कणकवली टेनिस क्रिकेटला प्रतिष्ठापनाला लावणारी ही स्पर्धा. 48 चेंडू 138 धावांचं कंपल्सरी चेसिंग लक्ष दिलंय आणि मी नक्कीच म्हणेन कणकवली टेनिस क्रिकेट वरती वर्चस्व ठेवणारा हा सामना. आज मात्र अनेक वेळा एकमेकांसमोर दाखल झालेले खेळाडू क्रिकेटच्या पंढरीमध्ये टेनिस क्रिकेटची सेवा अर्थातच 31 वर्षांची तोपर्यंत अपडेट्स येत आहेत. प्रशांत केतकर 19 चेंडू 55 धावा त्याही नाबाद. त्याच्या सोबतीला सचिन दुखंडे 16 चेंडू 38 धावा. त्यानंतर आलेला द स्काय सूर्या गावकर 11 चेंडू नाबाद 29 धावा आणि सोबत चेतन फोंडेकर. तर गोलंदाजीचा विचार केल्यास 2 षटक युवराज कदम 1 गडी बाद आणि 41 धावा. समीर वेंगुर्लेकर 2 षटक अर्थातच 12 चेंडू 35 धावा 1 गडी बाद. अक्षय जाधव 2 षटक 33 धावा आणि हर्ष नांदगावकर 2 षटक 28 धावा. आता मात्र सामना रंगवला गेलाय. कणकवली मधील दोन दिग्गज संघ. यानंतरचं सुंदर समालोचन पुन्हा एकदा मालवणी केंद्रामधून आवाज घुमेल अर्थातच बादल चौधरी सर. धन्यवाद. ओव्हर टू बादल सर. हॅलो. या स्पर्धेदरम्यान आता उशिरा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा मिठभाव नगरीत क्रिकेटच्या पंढरीत सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी गेले 31 वर्ष सहकार्य करताय. सर्व क्रीडाप्रेमींवरती क्रीडा रसिक प्रेम करतात खेळाडूंवरती आणि हे सामने पाहण्यासाठी सकाळच्या सत्रापासून या उन्हात आपण तमा न बाळगता उपस्थित आहात. या पुन्हा एकदा मिठभाव नगरीत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आम्हाला मंडळाला सहकार्य करणारे आमचे ज्येष्ठ पंच माजी खेळाडू सन्मान्य रुपेशजी देसाई, सुहास मिडबावकर, बाळू लोके, काशीराम मिरागी, अनंत शिरशेकर असे अनेक ज्येष्ठ खेळाडू आहेत. यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद. खेळपट्टी बनवणारे आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. जे व्यवस्थित सुंदर अशी खेळपट्टी बनवली ते रघुनाथ आर्लेकर यांचं संपूर्ण टीम, निनाद राणे, पांडू प्लास्टरवाले, लाड. त्यानंतर रंगोटी करणारे आमचे मंडळ सदस्य सन्मान्य रुपेशजी मुनगेकर यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच या ठिकाणी रंगरोटी करणारे आमचे मंडळ सदस्य सन्मान्य ज्येष्ठ सदस्य मंदारजी मालणकर यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला सहकार्य करताय. त्याचप्रमाणे सीमारेषेवरती उन्हाची तमा न बाळगता या ठिकाणी आमचे सहकारी पप्प्या वांगणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. सोनू शिरवडकर, दत्तप्रसाद जेटे, प्रतीक जेटे, ऋषी फाटक, वैशाली फाटक, कौ फाटक, पल्लवी फाटक, मंगेश पारकर, नील जेटे असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी काम पाहत आहेत. सन्मान्य या ठिकाणी प्रणवजी लोके 5 दिवस सुट्टी काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. गौरव लोके यांचे पुत्र पार्थ लोके हे सुद्धा छोटे खेळाडू आहेत. आमच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे युवा खेळाडू सुद्धा या ठिकाणी काम पाहत आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार. अमित तारी अनेक खेळाडू या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडतायत. सर्वांचे मनपूर्वक आभार. संभव जेटे, गेली 31 वर्ष सहकार्य करणारे आम्हाला स्कोर बोर्ड पंकज कुर्ले, ममे लोके या ठिकाणी लाभतायत. यूट्यूबच्या माध्यमातून एक स्वप्न पाहिलं tennis.cricket क्लबच्या ज्याने पाहिलं होतं तसंच या ठिकाणी पिसे तराळे गावचे कासाटे गावचे सुपुत्र आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहे. त्याचा सुद्धा मनपूर्वक आभार. आणि लाईट नसताना आम्हाला या ठिकाणी व्यवस्था करून दिली ते आमचे सहकारी या ठिकाणी श्री लोके कुलस्वामी मित्र मंडळ लोकेवाडी वरचे यांनी मोफत जनरेटरची सेवा या ठिकाणी बजावलेली आहे. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर दुसऱ्या इनिंगसाठी मालवणी केंद्रावर परत एकदा सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा.
संपूर्ण स्पर्धेचो हायएस्ट स्कोर उभो केलो अवधूत स्पोर्ट कणकवली संघान आणि या इनिंग मध्ये एक मासो खंडीभर रसो प्रशांत केतकर 19 बॉल मध्ये 55 धावा आणि सूर्या गावकर सुटलेल्या झेलानंतर अकराळ विक्राळ स्वरूप धारण केला वाळपईच्या सूर्यान 4 षटकारांची आतषबाजी करत 11 चेंडूमध्ये 29 धावा संपूर्ण स्पर्धेतलो हायएस्ट स्कोर उभं राहिलो पण दुसऱ्या बाजून पलटवार नक्की होतलो कारण मैदानावरची जोडी तितकीच वलय अंकित असा समीर वेंगुर्लेकर 2024 सरपंच चषक रेडीचो ह्यो मालिकावीर 2024 मध्ये श्रीराम आयलंड गोल्डन चषकचो ह्यो उत्कृष्ट बॅटर मयूर स्पोर्टची रेनी ट्रॉफी 2024 मध्ये या खेळाडून गाजवली आणि 2022 सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची सिंधुदुर्ग प्रीमियर लीग अर्थात छत्रपती चषक वेंगुर्ला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेन मिस्टर टर्बनेटर समीर वेंगुर्लेकर एका साथ देताना अगदीच काही महिन्यापूर्वी डीसीसी वायरीची रेनी क्रिकेट स्पर्धा एकतर्फी गाजवणारो अक्षय कदम या जोडीवर सगळ्यांचं लक्ष असतलो मॅन्डेटरी पॉवर प्ले दुसऱ्या बाजून वाळपईचो सूर्या ज्या खेळाडू नुकतीच संपन्न झालेली मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी पानपराग उसगाव वेदांत 11 हरमल अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भल्या भल्या बॅटरला कथ्थक भरतनाट्यम करूक लावला तो सूर्या गावकर मॅन्डेटरी पॉवर प्ले क्षेत्ररक्षण सज्ज शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट मिड विकेट एक मिड ऑफ एक शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर एक पॉइंट आणि सीमारेषेवर 2 खेळाडू एक डीप मिड विकेट आणि एक मिड ऑफ उजव्या हाताचो अक्षय त्याच्यासाठी लॉंग ऑन सज्ज असा एक लॉंग ऑफ सज्ज असा आणि सूर्या बॉलिंग मार्कवर आखो टप्प्याचो चेंडू पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न होतो जो चेंडू पॉइंटच्या कव्हरच्या कपरावरसून खेळणं अपेक्षित होता तो चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळणं थोडीशी आत्महत्या होती त्याच्यातून सुखरूप सुटका झाली अक्षयची एकेरी धावेनिशी दोनही बॅटरनी आपापल्या खात्याची सुरुवात केली समीर वेंगुर्लेकर कोण विसरतलो समीरची खेळी लाजरी चषक 2024 ग्रँड फिनाले तो समीर स्ट्रायकर यांच्या दिशेन 2 ह्यो धावफलक 138 चो पाठलाग सूर्याचो तिसरो चेंडू फसलेलो फटको क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली समीर वेंगुर्लेकरची खेळी झाली समाप्त आणि सूर्या गावकरने टिपली आपल्या टीमसाठी एक महत्त्वाची विकेट नवजोत विकेट नंबर 1 सूर्या गावकर ऑन फायर समीर वेंगुर्लेकर बॅक टू द पॅव्हिलियन ऍक्शन रिप्ले अक्षय कदम
अक्षय कदमची जागा घेण्यासाठी प्रथमेश चिंदरकर मैदानावर. अजूनही बाहुबली शाबूत असा कलेश्वर कलमट संघाचो बाहुबली थोड्याच वेळात मैदानावर आपल्या टीमची जबाबदारी नक्की घेतलो. या खेळाडूवर अपेक्षा असलेली सगळ्यांची, पण सध्या कलमट संघाची अपेक्षा असा याच जोडीन आव्हान पूर्ण करायचा. प्रथमेश चिंदरकर अजून एक स्टार वलयांकित खेळाडू. ऍक्शन रिप्ले बघा. सूर्या गावकरचा सेलिब्रेशन. पंचांकडे विकेटची मागणी होती. LBW क्लीन बॉल होतो. यावेळी सुरेख चेंडू. सूर्या गावकर जबरदस्त फलंदाजी. 11 चेंडूमध्ये 29 धावा आणि त्यानंतर गोलंदाजी बघा. पहिली मॅन्डेटरी ओव्हर, पॉवर प्ले, क्षेत्ररक्षणाची मर्यादा आणि अशा ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचे 2 खंदे मोहरे ज्यांनी गळाक लावले. फक्त 3 धावा खर्च. एकदा नक्की टाळी वाजवूया या वाळपईच्या सूर्यासाठी, सूर्या गावकरसाठी. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत सूर्या गावकरची. गतवर्षी 2 वर्षापूर्वी काणकोणच्या जगदंब चषकमध्ये या सूर्या गावकरने काय जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी केली. जगदंब चषक ज्यांनी गाजवलो. साक्षात जगदंबेच्या अवतारासारखी विध्वंसक गोलंदाजी ज्यांनी गोयकरांका दाखवली. तो गोयाचो रत्नवान खेळाडू, वलयांकित खेळाडू सूर्या गावकर तुमका यावेळी दिसतलो. डावखुऱ्या हाताच्या अक्षय कदमसाठी मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना. क्षेत्ररक्षणाची मर्यादा थोडीशी कमी झाली. 5 खेळाडू सर्कलच्या पैलाडी दिसतले. पहिले 2 ओव्हरी मॅन्डेटरी पॉवर प्ले. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर दत्तू इंगळे. दुसऱ्या षटकाचो मॅन्डेटरी पॉवर प्लेचो खेळ. परत एकदा फक्त 2 खेळाडू सर्कलच्या पैलाडी. एक डीप मिड विकेट दिसता सज्ज असा. अक्षयला जाळ्यात अडकवण्यासाठी एक लॉंग ऑन सज्ज असा सूर्या गावकर आणि बॉलिंग मार्कवर दत्तू इंगळे. आपल्या संघासाठी महत्वाची जबाबदारी दत्तू इंगळेच्या हाती दिली कॅप्टनने. 138 धावांचा टार्गेट ठेवला. कलेश्वर कलमट संघासमोर टॉस जिंकून घेतलेलो फिल्डिंगचा निर्णय सध्या तरी कलमट संघाच्या अंगलट असा. कलमट संघाची वापसी होतली. वार होतलो, पलटवार होतले. एक ताकदवान फटको अक्षय कदमचो एक सिंगल फक्त मिळतलो मिड ऑनच्या दिशेन. एकेरी धावेनिशी बदललो धावफलक 4 रन्सावर. करूच्या असत 138. दत्तू इंगळे. दत्तूच्या नावात जरी इंगळे असले तरी सध्या मैदानावर प्रशांत केतकर आग खाऊन इंगळे ओकलो. त्यानंतर सूर्या गावकरने अक्षरशः आग, धूर आणि किटाळ मैदानावर. 11 बॉल 29 रन आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर दत्तू इंगळे. दत्तू इंगळे करसून सुद्धा थोडीशी स्फोटक कामगिरी अपेक्षित असतली. दुसऱ्या बाजून प्रथमेश चिंदरकर, अक्षय जाधव ही जोडी टिकणं गरजेचं असा कलमट संघासाठी. लॉफ्टेड शॉट लंग ऑफ द दिशेन. सूर्या गावकर चेंडूच्या खाली ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये जेल कंप्लीट आणि विकेट नंबर 3. 4 धावा आणि 3 विकेट. कलेश्वर कलमट संघ खूप मोठ्या अडचणीच्या स्थितीत. रिप्ले बघा. सूर्या गावकर पहिल्यांदा फलंदाजी, त्यानंतर गोलंदाजी आणि आता क्षेत्ररक्षण. समोर येणारो प्रखर सूर्यप्रकाश, सूर्याची किरणा थेट डोळ्यावर आणि त्या सगळं ऍडजस्ट करून जेल कसो घेऊचा याचा चित्र युवा खेळाडूंका सूर्या गावकरने एक आदर्श जेल घेत सगळ्यांसमोर ठेवला. 3-4 ही नाजूक अवस्था आणि अशा नाजूक अवस्थेतून आपल्या संघाक बऱ्याच वेळा बाहेर काढणारो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटचो बाहुबली दाजी नाईक मैदानावर. 2021 या एकाच वर्षात गुणाजी गावडे मित्रमंडळाची वेतीयेची स्पर्धा, वेदांत 11 हरमलची स्पर्धा आणि कर्नाटकातली अंकोला स्पर्धा या 3 स्पर्धांचो ह्यो बेस्ट बॅटर दिसतलो. आणि कोण विसरतलो दाजी नायकाची गत वर्षाची जय हनुमान कासारडेच्या मैदानावरची ती खेळी. शेवटच्या 3 षटकांमध्ये 50 पेक्षा जास्त धावांची गरज असताना दाजी नाईक नावाचा वादळ मैदानावर घोंगावला. आज दाजी ताच वादळ गरजेचा असा कलेश्वर कलमट संघासाठी. कारण कडूच्या असत 138 रन. संघ अडचणीत असा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 रन्सावर. अजूनही 40 बॉल 134 धाबांची गरज. बघून जरी आव्हान कठीण वाटलं तरी अशक्य कदापि नाही असा. आणि जोपर्यंत दाजी असा तोपर्यंत संधी नक्की असा. बॉलिंग मार्कवर दत्तू इंगळे. एक महत्वाची विकेट आपल्या टीमला दत्तून मिळवून दिली. ऐन मोक्याच्या क्षणी दत्तूची विकेट सूर्या गावकरच्या सेफ हँड्स मध्ये आणि दाजी स्ट्रायकर एंडवर. मॅन्डेटरी पॉवर प्ले. बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपर समीरला बीट करून जाताना
विकेट किपरला बीट करून जाताना प्रशांत केतकर जबरदस्त फलंदाजी केली प्रशांतने पहिल्या इनिंग मध्ये 19 बॉल 55 धावांची. तो प्रशांत विकेट किपरच्या भूमिकेत असा यावेळी थोडस नाराज दत्तू पण झेल कठीण होतो. जेव्हा जेव्हा बॅटची इनर एज लागतं तेव्हा कॅच विकेट किपरसाठी अजून थोडा कठीण होता. लोअर फुल टॉस ज्या चेंडूमध्ये गती खूपच कमी होती. यॉर्क झालो दाजीसाठी. रानल्यान टोपभर वाढल्यान वाटीभर या सुप्रसिद्ध मालवणी म्हणीची आठवण करून देणारा यो गती परिवर्तनाचा चेंडू. धावसंख्या 4 रन्सावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 38 चेंडू 134 धावांची गरज. दाजी नाईक समोर. दाजी नाईकचं फसलेलो फटको, उडालेलो कारंजो, फुटलेली पाईपलाईन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. जीवदान मिळाला दाजीक. दाजीक जीवदान देणं कितपत महागडा ठरतला. बऱ्याच वेळा दाजीन मिळालेल्या जीवदानानंतर मैदानावर तांडव केलेला असा. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीचा अक्षरशः वस्त्रहरण केलेला असा. पण पहिल्या इनिंग मध्ये खऱ्या अर्थानं वस्त्रहरण झाला गोलंदाजीचा. कलेश्वर कलमट संघासमोर 8 ओव्हरीमध्ये 137 धावा आणि या वस्त्रहरण केला सूर्या गावकर आणि प्रशांत केतकरने. ज्याप्रमाणे कौरवांच्या सभेत द्रौपदीचा वस्त्रहरण होत असताना पांडव हातार हात घेऊन उभे राहिले, बसान राहिले, अगदी तसाच कलमटचा वस्त्रहरण गोलंदाजीचा झाला पहिल्या इनिंग मध्ये. पण त्याचा बदलो घेण्यासाठी कलमट संघाचे पांडव सज्ज असत. या दुसऱ्या इनिंग मध्ये वाईट बॉल, पंचांचो इशारो, बऱ्याच कालावधीनंतर अजून एक सिंगल मिळालो. धावसंख्या स्थिरावली अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. 3 विकेटचा पतन ही थोडीशी चिंतेची बाब. दाजी नाईक मैदानावर असा ही थोडीशी समाधानाची बाब. कलेश्वर कलमट संपूर्ण स्पर्धेतलो हायएस्ट रन चेस 138 टार्गेट, अजूनही 132ची गरज. 37 चेंडू फक्त शिल्लक होते. त्यानंतरचा ह्यो डॉट बॉल. अक्षय कदम शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सांगता झाली दुसऱ्या ओव्हरीची. 2 षटकांचो खेळ झालो समाप्त आणि धावसंख्या स्थिरावलेली 6 रन्सावर. 3 विकेटचा पतन. 36 चेंडू आणि 132 धावांची गरज. 36 चेंडू 132 धावा. दाजी नाईक मैदानावर. ज्याप्रमाणे या कोकण किनारपट्टीनं आजपर्यंत बरीच वादळ अनुभवली. लैला वादळ अनुभवला, तोक्ते अनुभवला. वादळांक अगदी समर्थ साथ दिली आपल्या सिंधुदुर्गच्या या कोकण किनारपट्टीन. ताच वादळ आता मैदानावर अपेक्षित असा दाजी नाईकाकडसून. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठच्याही मैदानावर लांब लचक षटकार मारण्यासाठी माहीर असणारो खेळाडू. सध्याच्या घडीत 2 खेळाडूंची चर्चा. त्यामध्ये दर्शन बांदेकर, दाजी नाईक. दर्शनने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव, मालवण तालुक्याचं नाव, देवबाग या गावाचं नाव रोशन केला. देवबाग सारख्या छोट्याशा गावचो खेळाडू यावर्षी ISPL मध्ये जे का बोली लागली. माझी मुंबई या टीमचा तो प्रतिनिधित्व करतलो. दर्शन बांदेकर ही आमची शान, आमचो मान, आमचो अभिमान. मुंबईचो संघ ज्यांनी दुबईमध्ये IPL जिंकल्यानंतर त्या IPLच्या ट्रॉफिक दुबईमध्ये स्पर्श करणारो सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो ह्यो पहिलो खेळाडू होतो. रोहित शर्माचो ह्यो लाडको खेळाडू यावर्षी IPL खेळताना दिसतलो. पुढच्या वर्षीसाठी नक्कीच दाजी नाईक असतात, सूर्या गावकर असतात, रजत कुडाळकर असतात, हर्ष नांदगावकर असतात. या खेळाडूंची आम्ही प्रतीक्षा करतलो ISPLच्या लिलावामध्ये. पण सध्या असा प्रतीक्षा दाजी नाईकाच्या षटकारांची. 36 चेंडू 132 धावांची गरज असताना बॉलिंग मार्कवर सूर्या गावकर. 138चा टार्गेट. 6 यो धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात. सूर्याची गोलंदाजी. बॉलिंग मार्कवर सूर्या. पॅव्हलिन एंड कडसून सूर्याचा स्वागत केला दाजी नाईकान. लंगांच्या कपडावरसून पाठभर वळ. काय बाय खेळलो, जीव नुसतो हल्लो. दाजी नाईकाचो यो नवज्योत कला क्रीडा मंडळ षटकार. वाघाच्या दाताक रक्त तर लागला. जीवदान मिळाल्यानंतर दाजी नक्की धोकादायक ठरतलो. षटकारान दाजीन सुरुवात केली आपल्या या दमदार मल्टिपल स्कोरिंग शॉटची. 7 या आपल्या वैयक्तिक आणि सांघिक. 12 रन्सावर दाजी. बॅट चिकट, बॅकवर्ड पॉइंट. पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात सुटलेलो झेल. दाजी नेमको याच खेळाडूक शोधता की काय, ह्यो दुसरो झेल त्या खेळाडूच्या दिशेन. सध्या प्रशांत केतकरच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडासा हास्य असा. एक बाहुबली खेळाडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन. दुसऱ्यांदा दाजीचो फटको याच फिल्डरच्या दिशेन.
आणि बऱ्याच वेळा आपण बघतो एखाद्या फिल्डरकडसून मिस फिल्डिंग झाली काही चेंडू नेमको त्या खेळाडूक शोधित असता मग हे तुम्ही त्या ग्राउंडवर खैच्याही कोपऱ्यात लपवा खैच्याही कोपऱ्यावर लावा. एकेरी धावफलक 13. तिसऱ्या ओव्हरीचो दुसरो चेंडू सूर्या गावकर क्षेत्ररक्षणात बदल झालो. बॅकवर्ड पॉइंट यावेळी डावखऱ्या त्याच्या अक्षयसाठी परत एकदा तोच खेळाडू. एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हरवर एक खेळाडू. उर्वरित 5 खेळाडू सर्कलच्या पहिलाडी. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड ऑन, एक डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षण सज्ज असत. 5वो खेळाडू बघूया खायच्या दिशेने रवतलो बाहेर. सध्या तरी 4 दिसतात. अजून एक खेळाडू डीप मिड विकेट जातलो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन आणि एक डीप मिड विकेटवर क्षेत्ररक्षक सज्ज. अक्षय कदम, अक्षय जाधव. अपेक्षा असत अक्षय कडसून. 34 बॉल 125 ची गरज. अक्षय जाधवचा फटको लोंगांच्या कपडावरसून नवज्योत षटकार. सामदाम दंड आणि भेद सीमा पार. नवज्योत सिक्सर. किसमें कितना है दम या जोडीमध्ये दम असा. कलमट संघाचे बरेच पाठीराखे ऑनलाईन ही मॅच बघतात त्या सगळ्यांचा स्वागत असा. षटकार मारल्यानंतर शफल खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी स्ट्रायकर यांच्या दिशेने मिळालेला जीवदान. खराब पैकी शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने 1 रन पूर्ण झालो. अक्षय जाधव एकतर तुझ्या विरुद्ध झालेलं अपील त्यानंतर अक्षय जाधव नेमक्या काय करी होतो. येस नो वेट या 3 शब्दांचं महत्व व्हॉलीबॉल बरोबर क्रिकेटमध्ये सुद्धा असा. 3 विकेट तुमचे गेले. रनआउट न होणं न करणं ही तुमची जबाबदारी. डेंजर एंडवर दाजी असणार होतो आणि त्यामुळे दाजीन ह्यो रन्स नाकारलो. ओव्हरथ्रो झालो. 1 रन मिळालो. अक्षय जाधवला जीवदान मिळाला. अक्षय तू असस दाजी असास. तुमका खेळाडूंका मैदानावर धावा चोरण्यासाठी नाही धावा फटकावण्यासाठी पाठवलेले असत. धावा चोरण्याच्या नादात जर तुमची विकेट गेली तर संघाक मोठो सेटबॅक बसतलो कारण संघ अडचणीत असा. 20 यो धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात. शिल्लक चेंडू 32. 118 ची गरज. एका षटकारानिशी दाजी नाईक स्ट्रायकर एंडवर 5 बॉल मध्ये 8 या वैयक्तिक रनसावर हे दोनही बॅटर. 32 चेंडू 118 ची गरज. सूर्या गावकरचो पुढचो चेंडू. 5वो बॉल घेऊन येतो सूर्या दाजी नाईकासाठी. लोअर फुल टॉस की हायर फुल टॉस पंचांचो इशारा येलो नो बॉलचो आणि नो बॉल कधीच एकटो येणार नाही. नो बॉल येता नवीन लगीन झालेल्या जोडप्यासारखो हातात हात घालून आणि येताना बरोबर घेऊन येता फ्री हिट. लायसन्स टू किल. उघडा डोळे बघा नीट. पुढचो चेंडू असतो फ्री हिट. मित्रवर्य अमोल जमदाडे सरांची आठवण करून देणारा कोट या फ्री हिटसाठी. फ्री हिटच्या चेंडूवर अक्षय जाधव कसो काय वापर करतो या फ्री हिटच्या चेंडूचो. 32 चेंडू 116 ची गरज. सांघिक धावसंख्या 22 रनसावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरीचे 4 चेंडू समाप्त. सूर्या गावकर फ्री हिटच्या चेंडूसाठी. फ्री हिटचो चेंडू अक्षय पासून थोडस लांब रवलो. वाईड बॉल इलो पंचांचो इशारो. त्या वाईड साठी रेफरल केला जाताला की नाही बघूया. तिसऱ्या पंचांकडे केली गेली विचारणा. सूर्या गावकर गोमंतक भूमीचो एक दर्जेदार खेळाडू. गोव्यातल्या 70 या तालुक्यातलो वाळपई सारखो एक थंडगार गाव असा. त्या गावातलो ह्यो खेळाडू ज्या वाळपईची एक देखणी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा सुद्धा काही वर्षापूर्वी कव्हर करण्याची संधी मिळाली. गोवा राज्यातील सगळ्यात थंड प्रदेश जंगलमय प्रदेश आणि त्या जंगलाच्या भागातलो ह्यो खेळाडू सूर्या गावकर बॉलिंग मार्कवर. फ्री हिटचो चेंडू खूपच सुंदर गोलंदाजी आतापर्यंत सूर्याची. एक वेस्ट साईडचो नो बॉल त्यांनी या ओव्हरमध्ये दिलो. त्यानंतर फ्री हिटचो चेंडू अक्षय जाधवसाठी त्यांनी केलो. मैदानावरच्या पंचांचो वाईडचो इलो इशारो. तिसऱ्या पंचांकडे रेफरल केला गेला. रिव्ह्यू घेतलो गेलो आणि तिसऱ्या पंचांचो इलो इशारो. इट्स फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू रिटेन तर झालो पण त्याचबरोबर यो फ्री हिट सुद्धा वाचलो. एक सुंदर म्हण असा बायकांनी कुंकुवाक पुरुषांनी चायक आणि बॅटरने फ्री हिटला नकार देऊचो नसता. पण ह्यो नकार मिळालो अक्षय जाधव कडसून. डॉट बॉल सूर्याचो. आज मैदानावर सूर्या गावकर आकाशातलो तू सूर्य मध्यानी झळकता आपल्या प्रखर तेजानी या मैदान व्यापून टाकता
आणि मैदानावर तो वाळपईचो सूर्य आपल्या जलदगती गोलंदाजीच्या जोरावर फिरकीच्या तालावर बॅटरला नाचवता. 31 बॉल 116 ची गरज. अक्षय जाधव तो फटको. फ्री हिट वाया गेलो तरी चालता, मी मैदानावर फ्री हिट सारखोच खेळतलय असा सांगताना जणू काय फटको लोंगांच्या कपडावरसून गुलिकत धोका बुक्की टेंगुळ. नवज्योत सिक्सर. पहिल्या 3 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. 9.33 ची सरासरी पहिल्या 3 ओव्हरीसाठी. 30 चेंडू 110 धावांचा टार्गेट. फक्त 5 ओव्हरींचा खेळ शिल्लक. 110 तुमका करूचे असत. मैदानावर थोडीशी चर्चा. 8 षटकांची ही दुसरी सेमीफिनाले. एका बाजून यंगस्टार देवगड संघ अंतिम फेरीत प्रवेश करणारो. आजच्या दिवसातलो पहिलो संघ 9 वेळा या संघान अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलो आणि मैदानावर पंचांचो इशारो बघूक मिळतलो. बॅटर चॉईस पॉवर प्ले. बॅटर चॉईस पॉवर प्ले या षटकामध्ये किमान 25-30 धावा जर इले तर वापसी नक्की होतली. कलेश्वर कलमट संघाची क्षमता असा या दोनही बॅटरमध्ये. टेनिस क्रिकेटचो बाहुबली मैदानावर असा. छत्रपती चषक वेंगुर्लासाठी वेंगुर्ला कॅम्प मैदान या खेळाडून गाजवला. त्याचबरोबर प्रिन्स समादेवी कलेश्वर मित्रमंडळासाठी कुडा हायस्कूल मैदान तहसीलदार मैदानावर आपल्या खेळाची ज्यांनी छाप सोडली. सावंतवाडी जिमखाना मैदानावर सुद्धा आपल्या प्रेक्षकांका आपल्या रसिकांका आपल्या चाहत्यांका ज्यांनी सुखद आल्हाददायक बॅटिंगचे क्षण दाखवले तो दाजी नाईक स्ट्रायकर एंडवर. इक्वेशन बघा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर कंपॅरिझन. अवधूत स्पोर्टने धावा जमवलेले 41 एका गड्याच्या मोबदल्यात. कलेश्वर कलमटने धावा जमवले 28 3 गड्यांच्या मोबदल्यात. गमावलेले विकेट ही थोडीशी चिंतेची बाब, कारण त्यामध्ये समीर वेंगुर्लेकर असा, अक्षय कदम असा आणि प्रथमेश चिंदरकर महत्वाचे 3 खेळाडू माघारी परातले. आणि अगदी परातले सध्याच्या त्या फेमस रांगोळीच्या गाण्यासारखे झटपट पटापट. 3 ओव्हरींची सांगता आणि बॅटर चॉईस पॉवर प्लेसाठी बॉलिंग मार्कवर दत्तू इंगळे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन खर्च करणारो दत्तू यावेळी समोर असा दाजी नाईक. 28 धावफलक. दाजी नाईकाचो पहिलो फटको मिड विकेटच्या कपडावरसून. चीन टपाक डमडम. 3 टपाक डमडम चेंडू सीमारेषा पार, माटवा पार आणि आकांड्या पार. नवज्योत षटकार. या षटकारानिशी धावफलक बदललो 34 रन्सावर. दाजी नाईक मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवत यो दुसरो षटकार, पण अजून किमान 17 गरजेचे असत. ती क्षमता असा दाजी नाईकामध्ये. दत्तूचा स्वागत केला दाजीन षटकाराबरोबरच. दुसरो चेंडू घेऊन दत्तू इंगळे लेफ्ट हँड राऊंड विकेट. उजव्या हाताच्या दाजीसाठी पॅव्लिन एंड कडसून यो पुढचो बॉल. राईट हँड ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू आणि दाजी नाईकाचो फटको लोंगांच्या कपडावरसून. कायच्या काय मरे, कायच्या काय मरे. नवज्योत कलाकडा मंडळ सिक्सर. लढवय्यो खेळाडू. धाव संख्या 34 रन्सावर, 40 रन्सावर. अजून एक फुल टॉस लोंगांच्या कपडावरसून. लका 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात. नवज्योत सिक्सर 46 रन्सार.
नक्की आवर्जून कलमटचे सरपंच आमचे मित्रवर्य संदीप मेस्त्री सरांची नक्की आठवण होता. कालच ज्यांचा वाढदिवस संपन्न झालो नवज्योत कला क्रीडा मंडळ मिठबावच्या वतीन नवज्योत चषक 2025च्या निमित्तान आदरणीय संदीपजी मेस्त्री सरपंच कलमट तुमका वाढदिवसाचे अगदी मनपूर्वक शुभेच्छा असत. इक्वेशन बदलला 36 चेंडू 132 धावांची गरज. एक रोमहर्षक दर्जेदार लढत ही सेमी फिनाले 50,000चे 10,000 करणारो मालवणीतलो लाखाचे 12,000 करणारो सामनो. दत्तू इंगळेचो चौथो चेंडू सलग 3 षटकार दाजी नायकाच्या बॅट मधून 46 या धावसंख्येवर दाजी नायकाचो पॉवर हिटेड शॉट लंगऑफच्या दिशेन एक सिंगल मिळालो. सूर्या गावकरने जर थोडीशी चर्चा केली अनुभवाचे बोल जे दत्तूक सांगले त्याची थोडे चांगले परिणाम यावेळी अवधूत स्पोर्ट कणकवली संघासाठी. एका बाजून अवधूत स्पोर्ट कणकवली दुसऱ्या बाजून कलेश्वर कलमट. कलमट आणि कणकवली हे सख्खे शेजारी आज मैदानावर एकमेकांच्या समोर असत. दोघांचे खेळाडू दोघांचे सवयी दोघांचे चालीरीती परंपरा खासियत खेळाडूंची या सगळ्यांका बऱ्यापैकी माहिती आहे. मालवणीत सांगायचा तर कोणाच्या अळवा किती खाज असा आणि कोणाचा कारला किती कडू असा या दोघांका बऱ्यापैकी माहिती आणि त्यामुळेच ही लढत रंगतदार नक्की होतली. आज कणकवलीमध्ये फटाके नक्की वाजतले पण ते नेमके कोणाचे वाजतले कलमटवाल्यांचे की कणकवलीवाल्यांचे येणारो काळ सांगतलो. 26 चेंडू 91ची गरज असताना अक्षय जाधव अक्षयच्या बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेन. अपील तर झाला पण या अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. आवाज तर इलो नेमको आवाज कसलो होतो. एक प्रमुख महत्वाची गोष्ट बॅटकटचा अपील जर बॅटर बाद असा की नाही असा ह्या करूचा असलं तर त्या करूचा लागता नॉन स्ट्रायकर एंडच्या पंचांकडे स्क्वेअर लेग पंचांकडे ह्या केलेला अपील नेमक्या काय हशील होता काय मनात होता विकेट किपरच्या. आमचे पंच 12 गावचा नाही 12 तालुक्यांचा नाही 12 जिल्ह्यांचा पाणी पिलेले आणि त्यामुळे सहज पेटाळलेलं अपील. मालवणीत सांगूचा तर वगीच केलेलं अपील आणि वगीच ते का देव बघित. धावसंख्या स्थिरावली 47-47. चौथ्या षटकाची समाप्ती करणारो शेवटचो चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर दत्तू इंगळे. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार दाजीन लगावले. अजूनही सामनो रंगतदार नक्की होतलो. 25 चेंडू 91 धावा जोपर्यंत दाजी नाईक मैदानावर असा. नक्कीच या सामन्याची सूत्रा कलेश्वर कलमट संघाच्या बाजून झुकलेली नक्की बघू गावतली. अजूनही संघाचो युवराज गतवर्षीच्या सातेरी भद्रकाली चषकाचो मॅन ऑफ द सिरीज डगआउट मध्ये असा. ही एक जमेची बाजू कलमट संघासाठी. दत्तूचं शेवटचं बॉल राईट हँड राऊंड द विकेट. डावकऱ्या हाताच्या अक्षय जाधवसाठी लॉंग ऑनच्या दिशेने एक सिंगल मिळालो. सिंगल बरोबर दाजी नाराज होतो या सिंगलसाठी आणि जो धोकादायक ठरणारो दाजी 3 षटकार मारल्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडवर येऊन बरोच का रुतान बसलो आणि अजूनही तो रुतान बसतलो कारण या 1 रनचा नंतर स्ट्राईक रोटेट होतली. खेळ संपलो चौथ्या ओव्हरीचो 138 पाठलाग करताना स्थिरावली धावसंख्या 48 रनचावर. शेवटचे 24 चेंडू 90 धावांची गरज. 24 चेंडू 90 धावा सामनो रंगतदार नक्की होतलो. आपण बघतो नवज्योत कला क्रीडा मंडळ मिठबाव आयोजित नवज्योत चषक 2025 या स्पर्धेतला पहिला बक्षीस ₹50,000 1, द्वितीय बक्षीस ₹25,000 1, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी ₹10,000 प्रत्येकी आणि त्याचबरोबर स्पर्धेतलं उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट विकेट किपर आणि शिस्तबद्ध संघासाठी प्रत्येकी ₹2,000 आकर्षक चषक आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी रोख ₹5,000 आणि आकर्षक चषक सुद्धा. 31व्या पर्वाची ही स्पर्धा मैदानावर बघूया. संपूर्ण स्पर्धेतले मोस्ट सिक्सेस सूरज गावडे पेडणे तालुक्याचा ह्यो भाऊ गोवन पोलीस ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत 2 इनिंगमध्ये मारले 18 सिक्सर. त्यानंतर सूर्या गावकर दुसऱ्या क्रमांकावर असा 4 इनिंगमध्ये 18 सिक्सर. सुकृत जोशी संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावर 4 इनिंगमध्ये 17 सिक्सर. प्रथमेश पारकरच्या नावे 4 इनिंगमध्ये 13 सिक्सर आणि बबल नाईक घोडावड्याचो अजून एक बाहुबली छोटा पटाका बडा धमाका एका इनिंगमध्ये 11 सिक्सर. सगळ्या खेळाडूंनी स्पर्धा गाजवली. खरंच कौतुक असा या खेळाडूंचा आणि सगळी आकडेवारी तुमच्यापर्यंत. संपूर्ण स्पर्धेतले सगळ्यात जास्त चौकार बघा सुकृत जोशी 8, त्या खालोखाल रोहित तानावडे 7, त्यानंतर दर्पण आचरेकर 5, त्या खालोखाल सचिन दुखंडे 5 आणि कावा पाटील 5. सगळी अचूक आकडेवारी तुमच्यापर्यंत देणारे MS स्पोर्ट लाईव्ह आमचे मित्रवर्य अक्षय पांचाळ मनीष पिसे कॅमेरामन मयूर पवार दिव्यांशू पिसे ही टीम आमच्याशी जोडली गेली. संपूर्ण स्पर्धेत हायेस्ट रन स्कोरर दर्पण आचरेकर 17 बॉलमध्ये 80 रन. त्या खालोखाल बबल नाईक
25 चेंडूमध्ये 79 रन. सूरज गावडे भाऊ 17 चेंडूमध्ये 75 रन. त्याखालोखाल रोहित तानावडे 22 चेंडूमध्ये 71 धावा आणि त्यानंतर सूर्या गावकर 14 चेंडूमध्ये 71 धावा. प्रशांत आचरेकर, निखिल पराडकर, प्रशांत केतकर या यादीमध्ये असा. आजच्या मॅचमध्ये चालू मॅचमध्ये 19 चेंडूमध्ये 55 धावा. तो प्रशांत केतकर हायेस्ट रन स्कोररमध्ये 9व्या क्रमांकावर. 4 षटकांचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 48 धावा. पाठलाग चालू असा 138 रन्सांचो. अक्षय जाधव स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि बॉलिंग मार्कवर आदित्य सापळे. कणकवली तालुक्याचा टेनिस क्रिकेट गेली अनेक वर्ष ज्या नावाभोवती फिरता, घोंगावता, रुंजी घालता, पिंगो घालता, ता नाव बॉलिंग मार्कवर. दर्जेदार खेळाडू ऐन उमेदीच्या काळात भल्या भल्या बॅटरला ज्यांनी नाचवला, लांबलचक षटकार ज्यांनी मारले, सगळ्यांचो लाडको खेळाडू आदित्य सापळे स्ट्रायकर एंडवर. 2 झेल आदित्यकडसून सुटले खरे, पण त्याची भरपाई या औरीमध्ये आदित्य करतलो की दाजी नाईक सुटलेल्या झेलांचा फायदा उठवतलो. पण सध्या स्ट्रायकर यांच्या दिशेने नजरा स्थिरावलेले अक्षय जाधववर. 24 चेंडू 90 रन्सांची गरज असताना आदित्य सापळे बॉलिंग मार्कवर. सांघिक धावसंख्या 48. 5व्या षटकाची सुरुवात. उजव्या हाताचे आदित्य सापळे, राईट हँड राऊंड विकेट, समोर अक्षय जाधव. मिडॉनवर सूर्या गावकर. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल. मैदानावरचे पंच जरा नोंद घ्या, किती मिनिटामध्ये तुमका इनिंग संपवची असा त्याच्याकडे थोडं लक्ष द्या, कारण यानंतर ग्रँड फिनाले बाकी असा. पहिलो चेंडू शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन अक्षय जाधव. दाजी नाईक नॉन स्ट्रायकर एंडवर वाढ बघता. अक्षयचा फटको मिड विकेटच्या दिशेने. एक सिंगल फक्त मिळतलो. या एकेरी धावेनिशे इक्वेशन बदलला. धावसंख्येत झालो बदल. धावसंख्या स्थिरावली 57. 5व्या षटकाची सांगता करणारो शेवटचो चेंडू आदित्य सापळे. 19 चेंडू 81 धावांची गरज. दाजी नाईक आणि अक्षय जाधव ही जोडी मैदानावर कलेश्वर कलमट संघासाठी एक दमदार भागीदारी जोडीकडसून अपेक्षित असा उरलेल्या 19 बॉलमध्ये लढत रंगतदार नक्की होतली, दर्जेदार होतली, अविस्मरणीय सामना होतलो. दाजी नाईक बॅट आणि बॉलचा संपर्क नवतो. डॉट बॉलने सांगता झाली 5व्या ओव्हरीची. आदित्य सापळे यांचा कौतुक करूचा लागात. सुटलेल्या झेलानंतर ज्यांनी वापसी केली, एकदा टाळी वाजवूया आदित्य सापळे या नावासाठी. दमदार दर्जेदार गोलंदाजी. एका बाजून दाजी नाईक, अक्षय जाधव यांच्यासारखे षटकारांचे राजे असताना मैदानावर दमदार गोलंदाजी करत फक्त 9 धावा त्यांनी खर्च केले. टाळी वाजले आदित्य सापळे यांच्यासाठी. 18 बॉल शिल्लक. 18ची पलटी करूची. 18 बॉल मध्ये 81 रन्स करूचे असत. कसं होतलो पाठलाग. एकतर्फी होतलो सामनो की रंगतदार होतलो. नक्की सगळ्यांचे लक्ष असत, नजरा असत दाजीकडे. ह्यो सामनो रंगतदार नक्की होतलो. अशाच कठीण स्थितीमध्ये जय हनुमान कासारडेच्या मैदानावर दाजी नायकान खेळलेली ती स्फोटक विध्वंसक केळी. घरात भय बापाशीचो, घरात भय बापाशीचो, रानात भय वाघाचो, 10:30च्या मालिकेत भय अण्णा नायकाचो, दशावतार नाटकात भय संकासुराचो आणि क्रिकेटच्या मैदानावर भय होडावड्याच्या दाजी नायकाचो. तो दाजी नाईक नॉन स्ट्रायकर एंडवर. 18 चेंडू 81 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे किमान 4-5 सिक्सर गरजेचे असत. आणि बॉलिंग मार्कवर नंबर 18ची जर्सी. बॉलिंग मार्कवर सुभा इंगळे. अजून एक दर्जेदार गोलंदाज. कणकवली तालुक्यातले हे 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर. पारंपरिक प्रतिस्पर्धी ज्यांका म्हटला जाता. छोट्या मोठ्या अनेक स्पर्धांमेक एकमेकांच्या समोर इलेले हे 2 संघ. त्यामुळे दोघांका माहिती असा कोणाचो मसालो किती तिखट असा. पण मैदानावर कोणाचो मसालो कोणाक झोमतलो आणि कोणाच्या नशिबात येतले गुलाबजाम. लोअर फुल टॉस यॉर्क झालो अक्षयसाठी. एक फक्त रन मिळतलो जोपर्यंत सूर्या गावकर स्क्रीनवर येतलो. एकेरी धावेनिशी बदलला इक्वेशन. 17 चेंडू 80 धावांची गरज. आणि आता दाजी नाईक 14 चेंडू 24 या धावसंख्येवर सध्या अक्षय जाधव. 12 बॉलमध्ये 29 रन्सावर दाजी नाईक. जोडीकडून मनोरंजन नक्की होतला. सामनो सुद्धा रंगतदार होतलो. स्पर्धा असा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची 31व्या पर्व असा या स्पर्धेचा. आमचे अध्यक्ष सुशील कुमार लोके 25व्या पर्वानंतर त्यांनी या मंडळाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि अल्पावधीत परत एकदा या स्पर्धेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात नाही, राज्यभर नाही, गोवा राज्याबरोबरच टेनिस वर्तुळामध्ये झाली. ऑल इंडिया लेवलच्या आयकॉन प्रत्येक संघामध्ये 2-2 आणि त्यामुळे ही स्पर्धा देखणी रंगतदार
50,000 रुपयांपेक्षा सुद्धा हे मानाचे, अभिमानाचे आणि स्वाभिमानाचे करंडक समोर तुमका दिसतले. 17 चेंडू 80 धावांची गरज. सुभा इंगळे बॉलिंग मार्कवर. दाजी नायकासाठी लेग स्पिन. दाजीन अगदी अचूक ओळखलो आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पिटाळलो. जणू काय मैदानावर दाजी सांगता, मै नाही तो कौन बे, मै नाही तो कौन बे. नवज्योत सिक्सर. मैदानावर दाजी नायकाची जेव्हा बॅटिंग असता तेव्हा या दुपारच्या सत्रात समोर जेवणाचा ताट इला. जेवणाच्या ताटात भाजलेली सुरमा इली, पण घास कोणा गोड लागणार नाही. सगळ्यांचं लक्ष असा दाजीच्या बॅटिंगकडे. खास करून कलेश्वर कलमट संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणावर युट्यूबवर आमच्याशी जोडले गेले. या सगळ्या व्हर्च्युअल प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत. इक्वेशन बदलला. 14 चेंडू 65 रन्सांची गरज. 73 धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुटलेले झेल सूर्या गावकरचे कितपत महागडे ठरतले. झेल सुटल्यानंतर सूर्यान मैदानावर तांडव केला. 4 सिक्सर मारले आणि प्रशांत केतकरने 19 बॉलमध्ये 55 रन केले. सूर्या गावकरची बॅटिंग, त्याचे 2 ओव्हरी या मॅच मध्ये की फॅक्टर ठरले. धावसंख्या स्थिरावलेली 73 रन्सावर. 14 बॉल 65 ची गरज. दाजी नायकासाठी आखू टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. परत एकदा सुटलेलो झेल. दाजी नायकाक मिळाला अजून एक जीवदान. या जीवदान कितपत महागडा ठरतला. आज जणू काय मैदानावर दाजी नाईक दशावतारा नाटकातल्या अमरत्वाचा वरदान मिळालेल्या राक्षसाप्रमाणे असा. राक्षसाचा तांडव बघूक मिळतला. ह्यो राक्षस जास्तीत जास्त धोकादायक ठराचो अशी अपेक्षा कलेश्वर कलमट संघाची. पंचांचो इशारो त्यानंतर इलो बघूया. तिसऱ्या पंचांचो इशारा इलो. चेंडू सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार. बाई काय हा प्रकार. जरा प्यार करले. डीजे सँडीचा गाण्या दाजी नायकाच्या बॅटिंग साठी. आखू टप्प्याचा चेंडू होता बघा. ऍक्शन रिप्ले. माडावरसून चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली. झेल सुटलो आणि षटकार इलो. पंचांचो इशारो. इक्वेशन बदलला. 13 चेंडू 64 धावांची गरज. सुभा इंगळे बॉलिंग मार्कवर. दाजीचो ताकदवान फटको. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन फक्त एकच रन्स मिळतलो. एकच रन्स गरजेचं होतो दाजीकडे स्ट्राईक येण्यासाठी. आणि यानंतर सांगता झाली 6 ओव्हरींची. 6 षटकांची सांगता. धावसंख्या 80 आणि विजयासाठी 12 चेंडू 58 रन्सांची गरज. 12 चेंडू आणि 58 धावा. दाजी नाईक अक्षय जाधव ही जोडी मैदानावर. दोनही पंच मैदानावर. परिस्थितीचो लेखाजोखो बघताना कौतुक असा पंचांचा. अंपायर सारथी सोल जजेस ऑफ द गेम. मंचावर उपस्थित आमचे सगळे मान्यवर. जिल्हा परिषद सदस्य सावी मॅडम तुमचा मनपूर्वक स्वागत असा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत सलग 3 वर्षा माका संधी देणारे शैलेशजी लोके हे सुद्धा मान्यवर कक्षात उपस्थित असत. संध्याकाळच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी त्यांची सुद्धा प्रतीक्षा असतली. राजश्री पवार लोके मॅडम आमच्या भगिनी यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेशी आमच्या जोडले गेले. आमचे सगळे व्हर्च्युअल प्रेक्षक सगळ्यांचा स्वागत असा. 12 बॉल 58 रन्सांची गरज. 12 चेंडू आणि 58 धावा. बदलला इक्वेशन. आदित्य सापळेच्या समोर दाजी नाईक काय करतलो. या ओव्हरीवर सामन्याचा गणित ठरतला. भूमिती ठरतली. बीज गणित ठरतला. अर्थशास्त्र ठरतला. समाजशास्त्र ठरतला. या सामन्यात कोण बाजी मारतलो. अंतिम फेरीत यंगस्टार देवगड संघासमोर 5व्या विजेते पदाक त्यांना रोखण्यासाठी कोण आव्हान निर्माण करतलो. 12 चेंडू 58 ची गरज. आदित्य सापळे बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू आदित्य सापळेचो अपस्टमच्या दिशेन. पंचांचो इशारो इलो. पेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. शिल्लक रवले बॉल 11. 11 चेंडू 58 ची गरज. क्षमता असा दाजीमध्ये. वाईडची वाट न बघता दाजीक आपल्या बॅटवर विश्वास दाखवतो लागतलो. आणि विश्वास जर दुसऱ्यावर ठेवलो तर कमजोरी बनता. स्वतःवर ठेवलो तर ताकद बनता. ती ताकद दाजीक बनवची. पण यावेळी चेंडू बघा. ब्लॉक होल. मालवणीतलो मुकरी आणि लगोरी. काजी जरी अजून धरले नाही पण आदित्यचो मुकरी चेंडू होतो. ऍक्शन रिप्ले बघा MS स्पोर्ट लाईव्ह वर. आदित्य सापळेचो चेंडू समोर बाहुबली. ऍक्शन रिप्ले. यॉर्क झालो चेंडू. सटिक यॉर्कर. आणि त्यानंतर अजून एक सुंदर चेंडू.
आदित्य सापळे की फॅक्टर या टीमसाठी. छोटा पटाका बडा धमाका. कणकवली तालुक्याचा बाहुबली मैदानावर कमाल धमाल बेमिसाल. कदाचित आदित्यन मुद्दामच हे 2 झेल सोडलेले दाजी आपण कसा खेळवतो ह्या जगान बघूचा ह्या दाखवण्यासाठी. सलग 3 डॉट बॉल आदित्य सापळेचे आणि दाजी नाईक स्ट्रायकर एंडवर. 9 चेंडू 58 धावांची गरज. 80 हो धावफलक. 138 चो पाठलाग. सलग 3 डॉट बॉल नंतर लॉंग ऑफच्या दिशेने एक ताकदवान फटको. फ्रस्ट्रेटेड शॉट आणि आदित्य सापळेन विकेट मिळवली दाजीची. एका बाजून दाजीन खिंड लढवली पण ही खिंड लढवणं कमी पडला. प्रयत्न थोडे कमी झाले. थोडेसे कमी पडले. चौथ्या विकेटचा पतन झाला. दाजी नाईक तंबूच्या दिशेने. स्थिरावलेली धावसंख्या 80 रन्सावर. मिळाली असती तर चित्र वेगळा दिसला असता. स्ट्राईक बॅटरनी ही गोष्ट लक्षात ठेवची असा. आपला आयकॉन खेळाडू मैदानावर असताना त्याला स्ट्राईक मिळणं गरजेची होती. पण जी मिस फिल्डिंग झाली, जे झेल सुटले, खास करून सूर्या गावकरने बनवलेले 29 रन ही फॅक्टर असत. आणि सूर्याची बॉलिंग सुद्धा. आणि सूर्या प्रसिद्ध असा याच गोष्टीसाठी. देवगडच्या या सुंदर निसर्गरम्य सिल्वर पार्क मिडबावच्या मैदानावर वाळपईचो सूर्या चमाकलोच नाही तर आपल्या आगीनी समोरच्या खेळाडूक ज्यांनी भस्मसात केला. सामनो एकतर्फी बनत चाललो. आता मात्र मैदानावर फक्त औपचारिकता. आडवी बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेन आणि बघता बघता आदित्य सापळे अनपॉसिबल विकेट हॅट्रिक. रन आतापर्यंत झाले. 250 रन या एका मॅच मध्ये झाले तर आश्चर्य वाटक नको. बॉलिंग मार्कवर सुभा स्ट्रायकर यांच्या दिशेन अक्षय. विजयाची फक्त औपचारिकता कारण 4 बॉल मध्ये 39 रन्सांची गरज असा. लॉंगॉनच्या कपडावरसून अजून एक जोरकस फटको. चेंडू सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट माटवार. नवज्योत षटकार. या षटकारानंतर आता मात्र अपेक्षा असलेली अक्षय जाधवच्या हाफ सेंचुरीची. 16 बॉल मध्ये 36 या धावसंख्येवर अक्षय. धावसंख्या या षटकारानिशी 105 रन्सावर. वैयक्तिक 42 रन्सावर अजून एक षटकार अक्षय जाधवचो. वैयक्तिक 48 रन्सावर अक्षय पोचलो पण या षटकारांका खूपच उशीर झालो. जंगल आणि जमीन ओलांडून चेंडू सीमा पार. नवज्योत षटकार आणि षटकारानिशी अक्षय जाधवने या इनिंग मधली दुसरी हाफ सेंचुरी आपल्या नावे केली. अक्षय जाधवचा सलग 5वं षटकार. या स्पर्धेत सलग 6 षटकार मारण्याचा पराक्रम करणारो पहिलो खेळाडू अक्षय जाधव होतलो की नाही. षटकार जरी सामन्यात विजयासाठी अपुरे असले तरी एक रेकॉर्ड मात्र अक्षय जाधवच्या नावे झाला. पहिलो खेळाडू या 31व्या पर्वामध्ये सलग 6 षटकारांची आतषबाजी. या एकाच इनिंग मध्ये 2 हाफ सेंचुरी बघितले. पहिल्यांदा दाजी नाईक आणि त्यानंतर अक्षय जाधव. पण पहिल्या इनिंग मधली हाफ सेंचुरी प्रशांत केतकरची अजूनही या सामन्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी पुरेशी असा. शेवटच्या चेंडूवर सन्मान दिलो अक्षयने. सुभाष इंगळेक विजयाची औपचारिकता पूर्ण केली. स्पोर्टमनशिप दाखवली अक्षय जाधवने. वैयक्तिक पराक्रमापेक्षा सुद्धा सलग 5 षटकार मारल्यानंतर शेवटच्या चेंडूवर बॉलरला सन्मान देऊन यो पराक्रम 14 वेळा ज्यांनी केलो त्या देवबागची दर्शन बांदेकरची आठवण करून देणारी कामगिरी अक्षय जाधवची. सामनो जरी हरलो असत तरी कौतुक होताला कलेश्वर कलमट संघासाठी, दाजी नाईक आणि अक्षय जाधवच्या बॅटिंगसाठी. एकदा जोरदार टाळी वाजवूया या दोनही बॅटरसाठी. कलेश्वर कलमट
जोरदार प्रतिकार झालो दुसऱ्या इनिंग मध्ये. प्रतिकार थोडस कमी राहिलो आणि या सामन्यात बाजी मारली अवधूत स्पोर्ट कणकवली संघान. पराभूत संघाकडसून मॅन ऑफ द मॅच चो मानकरी तुमच्या समोर. मॅच समरी बघा. पहिल्या